आवाज येते सगळ्यांना? बघा, आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशन युनिट नंबर 8 याबद्दल काय करत आहे, डिस्कस करत आहे. त्यामध्ये आपण गेल्या तीन लेक्चरमध्ये जे की प्रिॲम्बल्स आहे, कॉन्स्टिट्यूशन्स म्हणजे काय होतं किंवा कशा पद्धतीने आपल्या देशाचा राज्यकारभार चालतं, या संपूर्ण बाबी संदर्भात काय केलं आपण, डिस्कस केलं. प्रिॲम्बल्स मेन ऑब्जेक्ट आहे, ज्याला आपण सॉर्जिन म्हणू शकतो, सेक्युलरिझम म्हणू शकतो, त्यानंतर डेमोक्रेसी कशा पद्धतीनं करतं, या संपूर्ण बाबीबद्दल आपण काय केलेलं आहे, डिस्कस केलेलं आहे. काल आपण पाहत असताना जो काही भाग आहे, म्हणजेच आपली जी काही कॉन्स्टिट्यूशन्स आहे, ही कॉन्स्टिट्यूशन्स लेंदी असण्यामागचं रिझन काय आहे, या बाबीचं काय केलं आपण, काय केलं, डिस्कस केलं. त्यामध्ये वेगवेगळे पार्ट्स आपण जे आहे 25 काय आहे, पार्ट्स आहे. त्या पार्ट्सबद्दल सुद्धा आपण काय केलं, डिस्कशन कालच्या लेक्चरला संपूर्णपणे पाहिलेलं आहे. आजच्या लेक्चरला जे काही कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य काय आहे, त्या संदर्भात आपण डिटेल एक्सप्लेनेशन पाहणार आहे, जेणेकरून एक्झाममध्ये एखादा कोणताही क्वेश्चन आल्याच्या नंतर ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने काय करता येईल, अटेम्प्ट करता येईल. जेव्हा आपली एक्झाम राहील त्याच्या आधी तर मी तुम्हाला इलिमिनेशन फिल्टर सांगेलच की नेमकं पेपर कसा सॉल्व करायचा. त्यानंतर जेव्हा एखादा पेपर सेटर असतो ते कशा पद्धतीनं काय क्वेश्चन फ्रेम करतात, त्या संपूर्ण बाबीचं मी तुम्हाला काय करणार आहे, जेव्हा पेपर राहील तेव्हा तुम्हाला मी त्याबद्दल सांगेलच. पण आता बघा, आपण काय बघत होतो की लेंथीस्ट रिटर्न कॉन्स्टिट्यूशन्स, म्हणजेच जी काही आपली राज्यघटना आहे ही मोठी असण्यामागचं कारण काय आहे. तर मग आपण पाहिलं की केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे, त्यानंतर आपण विविध देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास केला आणि ज्याही गोष्टी आपल्या देशासाठी अनुकूल वाटेल त्याही गोष्टी आपण काय केलेल्या आहे, आपल्यामध्ये ॲड केलेल्या आहे, आपल्या कॉन्स्टिट्यूशन्समध्ये ॲड केलेल्या आहेत. त्यामध्ये बघा खालील गोष्टी काय दिसते, कॉन्स्टिट्यूशन्स लेंदी दिसते. त्यामध्ये वास्ट जॉग्राफिकल एक्सटेंट ऑफ द इंडिया अँड इट्स डायव्हर्सिटी, म्हणजेच भारताचा तुम्हाला जर भूप्रदेश जर पाहायचा असेल तर खूप मोठा काय आहे, भूप्रदेश आहे. आणि भूप्रदेश खूप मोठा असल्यामुळे आणि सोबतच विविधतेमध्ये काय आहे, एकता आहे. मग विविधतेमध्ये एकता असल्यामुळे आपल्याला सर्व धर्म, जाती, पंथ याचा काय करावं लागतं, अभ्यास करावा लागतं. त्यांच्या संदर्भात असणाऱ्या जे तरतुदी आहे त्यासुद्धा काय करणं, ॲड करणं गरजेचं आहे. यामुळे आपल्याला सांगता येतं की जी काही कॉन्स्टिट्यूशन्स आहे ही कॉन्स्टिट्यूशन आपल्याला लेंदी झाल्याचं आपल्याला काय मिळतं, पाहायला मिळतं. तर इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज ड्रॉ फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. तर व्हेरियस सोर्सेस आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की काही थेरॉटिकल पार्ट्स आहे, त्याला आपण थेरॉटिकल पार्ट्स हा आपण इंग्लंडच्या कॉन्स्टिट्यूशन्समधून घेतलेला आहे. काही जे काही तात्विक भाग आहे, हा तात्विक भाग आपण अमेरिका आहे, आयर्लंड आहे यांच्याकडून आपण घेतलेला पाहायला मिळतं. आणि जे काही एकूण 75% भाग असा आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशन्समध्ये की जो आपण काय केलेला आहे, तर 75% पार्ट हा आपण कुठून घेतलेला आहे, तर 1935चा जो भारत सरकार ॲक्ट आहे त्यामधून आपण तो घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला टोटल 250 कलमे किंवा 250 तरतुदी आपण कुठून घेतलेल्या आहे, तर 1935च्या ॲक्टमधून घेतलेल्या आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून आपले कॉन्स्टिट्यूशन्स काय आहे, तर लेंदी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता सिंगल कॉन्स्टिट्यूशन्स एक्झिस्ट फ्रॉम बोथ सेंट्रल अँड स्टेट. आता आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं माहिती आहे, आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपल्या भारतामध्ये असं आहे का की केंद्राची कॉन्स्टिट्यूशन्स वेगळी आणि स्टेट जे आहे त्यांची कॉन्स्टिट्यूशन्स वेगळी, असं आपल्या भारतामध्ये नाही. तर प्रत्येक जे काही आहे एकच आपली कॉन्स्टिट्यूशन्स आहे आणि या कॉन्स्टिट्यूशन्सनुसार आपल्याला आपल्या देशात सुद्धा त्याच पद्धतीने राज्यकारभार पार पडतं आणि राज्यसुद्धा त्याचनुसार काय करतं, राज्यकारभार पाळतं. तुम्हाला माहिती असेल की जम्मू काश्मीर हे एक असं राज्य होतं की ज्या राज्याची वेगळी कॉन्स्टिट्यूशन्स होती, बरोबर आहे. पण ही कॉन्स्टिट्यूशन्स आपण 370 जे काही आर्टिकल्स आहे त्या आर्टिकल्स आपण काय केलेलं आहे, आता रद्द केलेलं आहे. त्यामध्ये असणाऱ्या तिथं जे असणारा 35A आहे, म्हणजेच तिथं जमिनी वगैरे किंवा तिथं राहण्याचा आपल्या इतर स्टेटमधल्या लोकांना अधिकार दिलेला नव्हता. पण आता सद्यस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर 370 रद्द झाल्याच्या नंतर 35A जी होती ती सुद्धा काय झालेली आहे, रद्द झालेली आहे. आणि त्यामुळे आज कोणालाही जर तिथे जाण्याची इच्छा असेल, तिथे राहण्याची इच्छा असेल, तर तिथे जमिनी घेण्याची इच्छा असेल तर आपण सगळ्या काही गोष्टी तिथे करू शकतो. आपण ते 2019मध्ये त्यांचा जे काही दर्जा आहे तो काढून घेतला आणि तिथे त्यांना केंद्रशासित प्रदेशमधून जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 राज्य काय केले आपण निर्माण केलेले पाहायला मिळतात.
The Constitution Assembly was dominated by the legal luminaries. कॉन्स्टिट्यूशन्स मध्ये आपण पाहायला मिळतं की कायदे मंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे, न्याय मंडळ आहे, हे काय आहे, संस्थेचे 3 अंग आहेत. बरोबर. बघा, शासन संस्थेचे आपल्याला 3 अंग पाहायला मिळतात. त्यामध्ये कायदे मंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे आणि न्याय मंडळ आहे. कॉन्स्टिट्यूशन्स मध्ये आपल्या शासन संस्थेचे 3 अंगे आहे. 3 काय आहे, अंगे आहे. म्हणजेच हे जरी 3 अंगे असले तरीही आपल्याला मीडिया हे काय दिसतं, एक चौथ्या नंबरचं आपल्याला काय मिळतं, पाहायला मिळतं की जे काय आहे शासन संस्थेचे अंग पाहायला मिळतं. बघा, ही एक कायदे मंडळ आहे. कायदे मंडळ, त्यानंतर आहे कार्यकारी मंडळ, ज्याला आपण एक्झिक्युटिव्ह बॉडी म्हणतो, लेजिस्लेटिव्ह बॉडी, एक्झिक्युटिव्ह बॉडी, आणि त्यानंतर आहे न्याय मंडळ. आणि 4 नंबरचं जे आहे सर्वात महत्त्वाचं, मीडिया, ज्याला आपण प्रसार माध्यमे असं म्हणत असतो. आता बघा, सर्वांचा रोल काय आहे, महत्त्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. जसं कायदे मंडळ काय करतं, कायदे निर्माण करण्याचं काम करतं. बरोबर आहे. त्यामध्ये लोकसभा आहे, राज्यसभा आहे आणि राष्ट्रपती आहे. कायदे मंडळामध्ये एवढ्या लोकांचा काय होतं, समावेश होतो. कार्यकारी मंडळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की तिथे आपल्याला मंत्रिमंडळ आहे, पंतप्रधान आहे, त्यानंतर महाधिवक्ता आहे, महान्यायवादी आहे, असे जे काही गोष्टी आहे हे आपल्याला कार्यकारी मंडळामध्ये पाहायला मिळतात. कायदे मंडळाने केलेले कायदे कार्यकारी मंडळाने काय करायचे असते, त्याची अंमलबजावणी करायची असते. आणि त्यानंतर बघा न्यायमंडळ. तर न्यायमंडळाचं काय काम असतं की कायदे मंडळाने केलेले कायदे ते योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे बघणे, आणि त्यानंतरच मग ते घटनेला धरून आहेत किंवा नाही आहेत, मानवी हक्काचं कुठेतरी उल्लंघन करतात का, या बाबीचा काय करणे, अभ्यास करणे. आणि जर चुकीचे असेल, मूलभूत हक्काचे कुठेतरी हनन होत असेल, घटना जे काही कॉन्स्टिट्यूशन्स आहे, कॉन्स्टिट्यूशनचे उल्लंघन होत असेल, तर असे कायदे रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे, तर न्यायमंडळाला आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर जे काही देशामध्ये होत असलेल्या घडामोडी आहे किंवा संसदेमध्ये होत असलेल्या घडामोडी आहे किंवा इतरही काही गोष्टी आहे, मीडिया हे असं माध्यम आहे की आज पुण्यामध्ये घडणारी गोष्ट एका गावापर्यंत, एका खेड्यापर्यंत पोहोचत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. याच्या मागचं कारणही काय आहे, तर प्रसार माध्यम. कारण छोटी जरी गोष्ट असेल, कुठे कोणावर अत्याचार झाला असेल, कोणावर अन्याय झालेला असेल किंवा इतरही काही कोणत्या चांगल्या गोष्टी झालेल्या असेल, एखादी म्हणजे संवाद माध्यमे झाले असेल किंवा एखादी मीटिंग झालेली असेल, त्यामध्ये कोणता ठराव पास झाला, संसदेमध्ये कशा पद्धतीचं कार्यकाळ चालू आहे किंवा कशा पद्धतीनं कार्यभार चालू आहे, या संपूर्ण बाबीचं काय होतं, आपल्याला अभ्यास करता येते किंवा इतर या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून ते आपल्याला माहिती होतं. हे झाले आपल्या शासन संस्थेची 3 अंगे. आता बघा, त्यानंतर आपल्याला पाहता येतं की आपण वेगवेगळ्या देशाच्या याच्यावरून काय घेतलेले आहे, तर आपल्या देशामध्ये वेगवेगळे सोर्स, आपल्या राज्यघटनेचे वेगवेगळे काय आहे, सोर्स आहे. ते सोर्स मग आपल्याला कोणत्या देशावरून आपण काय घेतलं पाहायला मिळतं की इंग्लंड आहे, आयर्लंड आहे, कॅनडा आहे, दक्षिण आफ्रिका आहे, त्यानंतर अमेरिका आहे, यूएसए आहे, रशिया आहे, अशा अनेक देशाकडून काय केलेलं आहे, टोटल 60 देश आहे, त्यांचा आपण अभ्यास केला. पण काही त्यामधल्या जे काही महत्त्वपूर्ण तरतुदी वाटल्या, त्या तरतुदीचा आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपण काय केलं आहे, इन्क्लूड केलेल्या आहे.
त्यामध्ये बघा, द प्रोव्हिजन ड्रॉन फ्रॉम द व्हेरियस सोर्सेस. इंडियन कॉन्स्टिट्यूशन हॅज अ बॉरो. इंडियन कॉन्स्टिट्यूशन has borrowed most of its provisions from the Government of India Act 1935 and constitutions of the various other countries. Its structural part has been derived mainly from the Government of India 1935. म्हणजेच 1935च्या कायद्यानुसार आपल्याला जे काही वेगवेगळे स्ट्रक्चरल पार्ट आहे, आपल्या रचनात्मक हे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मधला जो पार्ट आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर आणखी आणखी सांगता येईल आपल्याला, इट्स फिलॉसॉफी पार्ट इज द इन्स्पायर फ्रॉम द अमेरिकन अँड आयरिश कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे जो काही फिलॉसॉफी पार्ट आहे म्हणजे त्याला आपण तात्विक भाग असं म्हणू शकतो. हा तात्विक भाग आपण कोणत्या राज्यघटनेवरून घेतलेला आहे, तर ते आपल्याला आयर्लंड आहे, अमेरिका आहे यांच्याकडून आपल्याला घेतलेला पाहायला मिळतं. ओके. त्यानंतर बघा, आयरिश कॉन्स्टिट्यूशन आपण मधून डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसी घेतल्याचं पाहायला मिळतं. आणि पॉलिटिकल पार्ट आपण कुठून घेतलेला आहे, तर आपण एक मिनिट, आपण जे काही पार्ट घेतलेले आहे त्यापैकी आपण रचनात्मक, ज्यालाच आपण स्ट्रक्चरलात्मक पार्ट म्हणतो, रचनात्मक रचनात्मक तरतुदी, त्यानंतर आपण तात्विक भाग, आणि राजकीय भाग. बघा, आपण रचनात्मक जे काही तरतुदी आहे त्या तरतुदी आपल्याला 1935चा जो भारत सरकार कायदा आहे या कायद्याअंतर्गत आपण जे काही तरतुदी आहे म्हणजेच एकूण याच्या 75% आपण भाग याच्यातून कायद्यातून घेतलेल्या आहे. त्यामध्ये 250 तरतुदी आहे की जे आपण काय केलेल्या आहे, तर या कायद्याअंतर्गत कायद्यातून घेतलेल्या आहे. 1935च्या कायद्यातून आपण किती तरतुदी घेतलेल्या आहे, तर आपण 250 तरतुदी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर बघा, तात्विक भाग जो आहे, आपण तात्विक भाग आपण कोणत्या कॉन्स्टिट्यूशनवरून घेतलेला आहे, तर आयर्लंड आहे, ज्यांच्याकडून आपण काय घेतलेलं आहे, तर DPSP आपण घेतलेली आहे, DPSP. आणि USA आहे, ज्यांच्याकडून आपण USA काय घेतलेला आहे, तर फंडामेंटल राईट्स घेतलेले आहे. यांच्याकडून आपण तात्विक भाग घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ओके. आता बघा, त्यानंतर आपण सांगू शकतो की राजकीय भाग आपण कोणाकडून घेतलेला आहे, तर राजकीय भाग हा आपण जे काही ब्रिटन आहे, लंडन ज्याला आपण म्हणतो, इंग्लंड, ज्यांच्याकडून आपण काय केलेला आहे, तर तात्विक भाग घेतल्याचा आपल्याला राजकीय भाग घेतल्याचा आपल्याला पाहायला मिळतं. मग यामध्ये वेगवेगळ्या काय दिलेल्या आहे, तरतुदी दिलेल्या आहे की नेमकं आणीबाणीची तरतूद आहे, त्यानंतर आपण सांगू शकतो नागरिकत्वाची तरतूद आहे. त्यानंतर ह्या संपूर्ण बाबी आपल्याला 1935च्या कायद्यातून घेतलेल्या पाहायला मिळतं. आयर्लंड आहे किंवा यांच्याकडून आपण काल डिस्कस केलं. इंग्लंडकडून वेगवेगळ्या तरतुदी आहे, जे राजकीय म्हणजेच कायदेमंडळ आहे. त्यानंतर शासन पद्धत कशी असावी, संसदीय शासन पद्धत आहे, आपण ब्रिटनकडून घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ह्या जे बाबी आहे ते आपण डिस्कस करूया. त्यानंतर बघा, त्यानंतर आपण गव्हर्नमेंट ऑफ द इंडिया ऍक्ट 1935 त्यांच्याकडून आपण फेडरल सिस्टीम घेतली आहे. तर फेडरल सिस्टीम म्हणजे काय होतं, की जसं संघराज्य, आपण त्याला काय म्हणतो, संघराज्य शासन पद्धती. तर संघराज्य शासन पद्धतीमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, की संघराज्य म्हणजे एकच शब्द लक्षात ठेवायचा, की जिथे सत्तेचं विभाजन, कायदेमंडळांचं काम ठरलेलं आहे, कार्यकारी मंडळाचं काम ठरलेलं आहे, न्यायमंडळाचं काम ठरलेलं आहे. त्यानंतर केंद्र सरकार आहे आणि राज्य सरकार आहे. केंद्र सरकार केंद्र लेवलवर काम करतं, राज्य सरकार राज्य लेवलवर काम करतं. प्रत्येकाच्या कामाची काय झालेली आहे, विभागणी झालेली आहे. त्यालाच आपण संघराज्य पद्धती असं म्हणत असतो. हे जे आहे, आपण 1935चा जो ऍक्ट आहे त्या ऍक्ट मधून आपण काय केलेला आहे, संघराज्य शासन पद्धतीचा आपण स्वीकार केलेला आहे. जरी आपण संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार केलेला असेल तर संघराज्य हा शब्द, ज्याला आपण फेडरल असं म्हणत असतो, तर फेडरल हा शब्द आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आढळत नाही. तर राज्याचा संघ, स्टेट ऑफ द फेडरल असा जो शब्द आहे, हा शब्द आपल्याला आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये पाहायला मिळतो. या संदर्भात मग जे ते BR आंबेडकर आहे यांनी सांगितलं की आपण संघराज्य या शब्दाऐवजी राज्याचा संघ हा शब्द का यूज केला, तर त्यामागचं कारण असं होतं की बघा, राज्याचा संघ म्हटल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येतं की
राज्याचा संघ त्यांनी 2 तरतुदी सांगितल्या की जिथे आपल्या भारत देशामधले जे काही स्टेट आहे, जे काही राज्य आहे ते कुठून बाहेर पडू नाही. पण अमेरिकेत जर तुम्ही गेला, अमेरिकेमध्ये पण संघराज्य आहे. आपण काय केलेलं आहे, काही अमेरिकेकडून काही गोष्टी केल्या आहे, कॅनडाकडून पण संघराज्याच्या काही तरतुदी घेतलेल्या आहेत. तर आपण कॅनडा जे आहे ते कॅनडाच्या राज्यघटनेवर आपलं संघराज्य काय आहे घेतलेलं आहे. तर बाबासाहेबांनी असं सांगितलं तेव्हा की बघा, जसं अमेरिकेचं आहे की तिथे असणारे जे 50 राज्य आहे ते 50 राज्य त्यांना जर वाटेल तेव्हा ते काय होऊ शकतं, कुठून बाहेर पडू शकतं. त्यालाच म्हणू शकतो आपण भंजक राज्याचा नाही सॉरी अभंजक राज्याचा अभंजक संघ असं त्याला आपण म्हणू शकतो. कशाला, तर युएसए मधील फेडरलला. पण आपल्या भारतामध्ये तशी सिच्युएशन आहे का, तर नाही. आपल्या भारतामध्ये कोणत्याही राज्याला आपल्या भारतामधून बाहेर पडता येणार नाही. आणि त्याचप्रमाणे त्यांना जे काही आहे काही गोष्टी यासाठी आपल्याला केंद्रावर निर्भर सुद्धा राहावं लागतं. मग ही झाली फेडरल स्कीम. म्हणजेच फेडरल म्हणजे दुसरं तिसरं काही लक्षात ठेवायचं नाही, फक्त आणि फक्त काही लक्षात ठेवायचं तर फेडरल म्हणजे सत्तेचं विभाजन. ओके. त्यानंतर ज्युडिशियरी. आता न्यायव्यवस्थेचा अभ्यास आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला पाहायला मिळतं की न्यायव्यवस्थेचं एक हेरारकी दिलेली आहे, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला पाहायला मिळतं की न्यायव्यवस्था आपण कशी असते. बघा, न्यायव्यवस्थेचा अभ्यास करत असताना एक विशिष्ट अशी हेरारकी काय केलं जातं, काढल्या जातं की जसं हायर लेवलवर जे आहे कोणतीही निर्णय जर घ्यायचे असेल तर निर्णयाप्रती जे सुप्रीम कोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट हे काय आहे, हायर लेवलवर आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की हायकोर्ट काम करतं. त्यानंतर जे आहे डिस्ट्रिक्ट बोर्ड आहे, सॉरी डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे, डिस्ट्रिक्ट कोर्ट. त्यानंतर याच्याखाली आपल्याला पाहायला मिळतं की जे सत्र न्यायालय असतात, सत्र न्यायालयाबद्दल आपण पाहू शकतो. सत्र न्यायालय. आणि त्यानंतर आपण पाहू शकतो की सत्र न्यायालय अंतर्गत सुद्धा वेगवेगळे न्यायालय येतात, ज्यामध्ये कौटुंबिक न्यायालय येतं, ज्याला आपण फॅमिली कोर्ट म्हणतो, कौटुंबिक न्यायालय. बालकांसंदर्भात न्यायालय येतं. त्यानंतर दिवाणी न्यायालय येतं. आणि क्रिमिनल संदर्भात जे आहे म्हणजे आपण म्हणू शकतो त्यांना गुन्हेगारी संदर्भात काय आहे, न्यायालय आहे. दिवाणी आणि हे जे काही आहे ते आपल्याला न्यायालय इथे पाहायला मिळतात. हे काय झाली, एक विशिष्ट हेरारकी झाली. या हेरारकीनुसार आपल्या भारतामध्ये काय काम चालतं. सर्वात महत्त्वाचे जे आहे सुप्रीम कोर्ट, त्यांचे कार्य चालतं 124 आपल्याला माहिती आहे. त्यांच्या अंतर्गत आर्टिकल नंबर 214 नुसार आपल्याला हायकोर्ट्स पाहायला मिळतं. डिस्ट्रिक्ट कोर्ट्स आपल्याला 233 आर्टिकल नंबर यांच्यानुसार पाहायला मिळतं. आणि सत्र न्यायालय तर असतातच. प्रत्येक तालुक्याच्या लेवलवर आपल्याला सत्र न्यायालय पाहायला मिळतं. तिथं दिवाणी न्यायालय आहे. मग एखाद्या जे काही गुन्हेगारी न्यायालय असं म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर गुन्हा केला असेल मग त्यांच्यासाठी वेगळे न्यायालय असते. दिवाणी न्यायालयामध्ये वेगळे खटले चालतात, बरोबर आहे. माहिती असेल की दिवाणी न्यायालयामध्ये जे काही जमिनी संदर्भात त्या याच्या संदर्भाचे काही वाद असेल तो वाद समजा कुठे चालते तर दिवाणी न्यायालयामध्ये म्हणजे चालत असतात. हे आपल्याला गोष्टीचं पाहायला मिळतं. सुप्रीम कोर्टाचं काम काय असतं की त्यांच्या अंतर्गत मग गोष्टी पाहायला मिळतं आपल्याला की मूलभूत हक्काचं जर काय झालं तर मूलभूत हक्काचं जर हनन झालं तर मग 5 पद्धतीचे काय रिट्स काढण्याचा अधिकार आहे. त्या रिट्समध्ये मग माहिती आहे आपल्याला की यावर प्रश्न विचारला जातात रिट्सवर आपल्या कशामध्ये तर पेपरला, की वेगवेगळ्या रिट्स आहे ज्यामध्ये आपण देहोपस्थिती म्हणतो, सरशेवरी आहे, प्रतिषेध आहे, त्यानंतर अधिकार पुच्छ आहे, हे जे काही आहे परमादेश आहे, हे काय इथं 5 आपल्याला रिट्स पाहायला मिळतात. हे रिट्स काढण्याचा अधिकार आपल्याला कोणाला आहे तर सुप्रीम कोर्टला आहे. मूलभूत हक्काचं हनन झालं तर आपण सर्वप्रथम आपल्याला सुप्रीम कोर्टमध्ये जाण्याची सुद्धा काय आहे परमिशन आहे. अशा पद्धतीची हेरारकी आपल्याला इथे पाहायला मिळते. आणि त्यासोबतच आपण सांगू शकतो की जेव्हा हे काम चालत असताना कायदे मंडळाला काय करता येतं, कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ हे न्याय व्यवस्थेतून काय केलेले आहे, वेगळे ठेवलेले आहे. आता हे ठेवण्यामागचा उद्देशही काय होता आपल्याला की जेणेकरून कायदे मंडळाला माहिती आहे तुम्हाला कोण असतं तर लोकसभा आणि राज्यसभा त्यांचे असणारे जे खासदार, बरोबर आहे. आणि कार्यकारी मंडळामध्ये कोण असतं तर कार्यकारी मंडळामध्ये आपल्याला
जे आहे म्हणजेच मंत्रिमंडळ आहे किंवा मग PM आहे यांचं कार्य आपल्याला पाहायला मिळतं. न्यायमंडळावर जर आपण न्यायमंडळ आणि कार्यकारी मंडळ जर एकत्र ठेवलं असतं तर कार्यकारी मंडळाचा किंवा कायदेमंडळाचा दबाव न्यायमंडळावर पडलेला असता आणि त्यामुळे ज्या व्यक्तीने अन्याय केलेला नाही, ज्या व्यक्तीने गुन्हा केलेला नाही आहे तरी त्याही व्यक्तीला काय होऊ शकतं, एक दबावाखाल्याच्या नंतर दबावाखाली सुद्धा एखाद्या व्यक्तीवर अन्याय होऊ शकतं. या उद्देशाने आपण जे काही आहे कायदेमंडळ कार्यकारी मंडळ यापासून आपण न्याय व्यवस्था काय ठेवलेली आहे, स्वतंत्र न्याय व्यवस्था ठेवलेली आहे. ओके. त्यानंतर काय आहे तर ऑफिस ऑफ द गव्हर्नर. तुम्हाला माहिती आहे राज्यपाल आहे, तर राज्यपालाचं जे पद आहे हे आपण 1935 या जे काही ऍक्ट आहे त्या ऍक्टवरून आपण हा कायदा घेतलेला आपल्याला पाहायला मिळतं. सॉरी म्हणजे राज्यपालाचं पद घेतलेलं पाहायला मिळतं. आर्टिकल जे आहे 153 यामध्ये आपल्या याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन्समध्ये काय केलेली आहे, गव्हर्नर म्हणजेच राज्यपालाची तरतूद केलेली आहे. जर हे राज्यपाल एक राज्याचा काय असेल, एक आपण म्हणू शकतो की एक नाममात्र प्रमुख असतं. बरोबर आहे. आपल्या इथं काय आहे, दोन प्रमुख असतात, एक नाममात्र प्रमुख असतात आणि एक वास्तविक प्रमुख असतात. नाममात्र प्रमुख म्हणून राज्यपाल काम करतं स्टेट लेवलवर आणि जे मुख्यमंत्री आहे ज्याला आपण CM म्हणतो ते काय करतात, एक वास्तव प्रमुख म्हणून काम करत असतात. जरी राज्यपाल एक नाममात्र प्रमुख असेल तरीही त्यांचं कार्यकाम हे काय आहे, केंद्र सरकारने एक निर्देशित केलेला व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या जातं की जेणेकरून राष्ट्रपतीच राज्यपालाची नेमणूक करतं. राष्ट्रपती ज्या पद्धतीने म्हणेल त्या पद्धतीने वागतो. राष्ट्रपतीच्या त्याच्या अंतर्गत काय असतं, त्यांच्या कार्यकाळाची शाश्वती असतं. या संपूर्ण गोष्टी आपल्याला त्या अंतर्गत पाहायला मिळतं. त्यानंतर बघा इमर्जन्सी प्रोव्हिजन्स. आता इमर्जन्सी म्हणजे काय तर आणीबाणी. तुम्ही लक्षात काय ठेवा, आपण काय बघत आहे तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 म्हणजे 1935च्या कायद्याने आपण कोणत्या कोणत्या तरतुदी घेतलेल्या आहे हे आपण बघत आहे. बघा त्यानंतर इमर्जन्सी पॉवर म्हणजेच ज्याला आपण म्हणतो आणीबाणी. त्या आणीबाणी आपण घेत असताना आणीबाणीचे 3 प्रकार आहेत, ज्यामध्ये राष्ट्रीय आणीबाणी आहे, त्यानंतर राज्य आणीबाणी आहे. राज्य आणीबाणी अंतर्गत आपण त्याला राष्ट्रपती राजवट सुद्धा म्हणतो, त्यानंतर त्याला राष्ट्रपती राजवट सुद्धा असं म्हणत असतो. त्यानंतर तिसरी काय आहे, आर्थिक आणीबाणी आहे. असे जर विशिष्ट असं संकट आले जसे युद्ध आहे, परकीय आक्रमण आहे किंवा सशस्त्र बंडाळी, या 3 कारणामुळे राष्ट्रीय आणीबाणी आपल्या भारतामध्ये लावल्या जाते. आणि आर्थिक आणीबाणी तर मी सांगितलं की काल सांगितलं की जसं एखादं अडचण आली, पैशाचा फॉरेन करन्सी जर कमी पडली किंवा आपण आपल्या देशाचा राज्यकारभार पाहण्यासाठी आपल्याकडे पैसे अवेलेबल नसेल तर अशा वेळेस आपल्या इथं आर्थिक आणीबाणी लावल्या जाते. पण आजपर्यंत एकदाही आर्थिक आणीबाणी लागलेली नाही. हे आपलं काय आहे, भाग्य आहे. कारण 1901 मध्ये आणीबाणी लागण्याची वेळ आलेली होती, परंतु आपण PV नरसिंहराव जे काय होतात आपले तर PM होतात आणि त्यानंतर आपण पाहतो अर्थमंत्री जे आहे जे मनमोहन सिंग होतात, यांनी आपल्याला काय केलेलं आहे तर या आर्थिक स्थितीच्या कसोटीतून आपल्याला काय केलेलं आहे, बाहेर काढलेलं आहे. ओके. त्यानंतर बघा पब्लिक सर्व्हिस कमिशन. तर लोकसेवा आयोग असतो, बरोबर आहे. पब्लिक सर्व्हिस कमिशन भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल नंबर 315 यामध्ये काय दिलेलं आहे, पब्लिक सर्व्हिस कमिशनची नोंद करण्यात आलेली आहे. बघा याचे जर आपण पायाभूत जर विचारात घेतले तर आपल्याला 1935 चा काय आहे ऍक्ट आहे, सॉरी 1853 ला आपण पाहू शकतो की सुरुवात जर कुठून झालेली असेल कशाची तर आपण इंडियन सर्व्हिस मध्ये आपल्याला सुद्धा काय मिळावं, एक भारतीय म्हणून आपल्याला समावेश असावा. पूर्वीच्या जर तरतुदीचा तुम्ही जर अभ्यास केला असेल तर तुम्हाला माहिती असेल की जसं आपल्याला आपण भारतीय असून सुद्धा आपल्याला कायदेमंडळामध्ये कार्यकारी मंडळामध्ये आपल्याला कोणतंही स्थान दिलेलं नव्हतं इंग्रजांनी, बरोबर आहे. मग कुठेतरी आपलाही समावेश असावा. आपले कायदे, आपल्या जबाबदाऱ्या, आपल्या गरजा काय आहे, आपल्या समस्या काय आहे हे आपल्यापेक्षा दुसरं कोणी जाणू शकणार का, नाही ना. म्हणून मग त्यांनी सांगितलं की आम्हाला सुद्धा काय द्यावं, की आम्हाला कायदेमंडळामध्ये स्थान द्यावे. यासाठी मग आपण सांगू शकतो की 1853 मध्ये आपण सांगू शकतो की प्रशासन जे आहे त्या प्रशासनामध्ये आपल्याला समावेश करण्यात आला. 1853 ला जे काही आहे आपण म्हणू शकतो पब्लिक सर्व्हिस कमिशन या अंतर्गत आपल्याला तिथं समाविष्ट करण्यात आलं किंवा तेव्हापासून आपले इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस आपल्याला देण्यात आली. तो 1853 चा प्रशासकीय कायदा आपल्याला पाहायला मिळतो. आणि 1892 पासून आपण सांगू शकतो की आपल्याला कायदेमंडळामध्ये असो किंवा मग अंदाजपत्रकावर जे बजेट आपण सादर केला जात होता त्या बजेटवर बोलण्यासाठी आपल्याला अधिकार 1892 चा कायदा देण्यात आलेला. त्यानंतर बघा मग पब्लिक सर्व्हिस कमिशन तुम्हाला माहिती आहे लोकसेवा हक्क कायदा असतो, त्यामध्ये आपल्या इथं माहिती आहे UPSC आहे, MPSC आहे.
त्यानंतर जॉईंट कमिशन सुद्धा असते की मिळून सुद्धा कमिशन केलं जातं. एमपीएससी, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, UPSC यांचे जे काही आहे यांच्या अध्यक्षाची निवड करणे या पूर्ण बाबी काय केल्या जातं तर राष्ट्रपती अंतर्गत पार पाडल्या जातात. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिटेल्स जे काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह संदर्भात आहे, प्रशासनासंदर्भात विशिष्ट जे काही तरतुदी आहे ते संपूर्ण तरतुदी आपण 1935च्या कायद्यानुसार घेतलेल्या आहेत. ओके, म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही काय करा लक्षात ठेवा. 1935च्या कायद्यानुसार फेडरल स्कीम्स घेतलेली आहे, ज्युडिशरी घेतली आहे, ऑफिस ऑफ द गव्हर्नर, इमर्जन्सी पॉवर, पब्लिक सर्व्हिस कमिशन, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिटेल्स. ओके, हा झाला आपला रचनात्मक भाग. ओके, आता आपण बघूया की आपला हे जो रचनात्मक भाग आहे म्हणजे आपला राजकीय पार्ट आहे, हा राजकीय पार्ट, पॉलिटिकल पार्ट आपण ब्रिटनच्या राज्यघटनेतून घेतलेला. त्यामध्ये बघा फर्स्ट पास द पोस्ट इलेक्ट्रल सिस्टीम. आता फर्स्ट पास पोस्ट इलेक्ट्रल सिस्टीम म्हणजे काय तर तुम्हाला माहिती आहे की राष्ट्रपतीची निवडणूक असो किंवा उपराष्ट्रपतीची निवडणूक असो कशा पद्धतीने पार पाडल्या जाते. आता अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे की 15वी उपराष्ट्रपतीची निवडणूक झालेली आहे. गेल्या 2-3 दिवसामध्ये काय झालं, राधाकृष्णन यांची काय झालेली आहे उपराष्ट्रपती पदी निवड झालेली आहे. तर राष्ट्रपती पद असो उपराष्ट्रपती पद असो यांच्या संदर्भात जेव्हा निवडणूक घेतल्या जाते ते इलेक्ट्रॉनिक EVM मशीनवर घेतल्या जात नाही, तर ते कशावर घेतल्या जातं बॅलेट पेपरवर घेतल्या जाते. आता बॅलेट पेपरवर घेतल्याच्या नंतर त्यांचे एक असते की प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत, एकल संक्रमणीय पद्धत. याला आपण म्हणू शकतो की ज्या व्यक्तीला आपल्याला निवडून द्यायचं आहे त्याला आपण पसंती क्रमानुसार काय केलं जातं निवडून दिल्या जातं. त्यालाच एक पोस्ट फॅक्ट जे काही आहे ते आपण त्याला म्हणत असतो. ही पद्धत काय आहे आपण ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन आहे यांच्याकडून आपण घेतलेली आहे. आज जर आपण विचार केला तर राष्ट्रपती आहे, उपराष्ट्रपती आहे यांच्या पदाची निवड करत असताना आपण एकल संक्रमणीय मतदान पद्धत त्यालाच आपण प्रमाणशीर मतदान पद्धत असं म्हणत असतो. त्यालाच आपण एकंदरीत काय म्हणू शकतो तर फर्स्ट पास द पोस्ट इलेक्ट्रल सिस्टीम असं म्हणत असतो. ओके, बघा पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. आता तुम्हाला सगळ्यात माहिती असेल की आपण कोणत्या शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. हा भाग दुसरीकडे कव्हर होत नाही म्हणून मी तुम्हाला इथेच काय करत आहे कव्हर करून देत आहे. बघा आपल्या भारताने आपण काय केलेलं आहे संसदीय शासन पद्धतीचा आपण स्वीकार केलेला आहे. शासन पद्धतीचे 2 प्रकार पडतात. त्यामध्ये आपण पाहू शकतो की अध्यक्षीय शासन पद्धत आणि संसदीय शासन पद्धत. अध्यक्षीय, आता अध्यक्षीय शासन पद्धत आपल्याला कुठे पाहायला मिळतं अमेरिकेमध्ये. ओके, त्यानंतर बघा संसदीय शासन पद्धत. संसदीय शासन पद्धत आपण ब्रिटनकडून घेतलेली आहे आणि ब्रिटनमध्ये सुद्धा काय आहे संसदीय शासन पद्धती आहे. आता ही संसदीय शासन पद्धतीचं महत्त्वाचं काय काम असतं हे आपण घेण्यामागचा उद्देश काय आहे. संसदीय शासन पद्धतीमध्ये आपल्याला 2 भाग आणखी पाहायला मिळतं की मग या अंतर्गत आपण लोकशाही पाहू शकतो. लोकशाही अंतर्गत आपण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट हे 2 काय आपल्याला इथं प्रकार पाहायला मिळतात. अध्यक्षीय शासन पद्धती आणि संसदीय शासन पद्धतीमधला फरक काय आहे तर अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यांचं काय असतं एकत्र यांची सांगड असतं, बरोबर आहे. पण आपल्या भारतामध्ये आपण म्हणून तिथे काय आहे अध्यक्षीय पद्धत आपल्याला पाहायला मिळते. राजा म्हणेल किंवा तिथे जो व्यक्ती आहे निवडून आलेला त्या व्यक्तीच काय करेल तिथं तर सगळे कायदे तिथं करेल. राजा म्हणेल त्यानुसार तिथं काम चालेल. म्हणजे एकल जे आहे एकल पद्धत जी आहे या पद्धतीनुसार याच्यानुसार काय चालतं USC मध्ये काम चालतं. परंतु संसदीय शासन पद्धतीमध्ये ही 2 भाग पाहायला मिळतं. संसदीय शासन पद्धतीमध्ये कसं असतं तर कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ न्यायमंडळापासून काय असतं संपूर्णतः वेगळे असतात. मी त्याचं कारण सांगितलं की न्यायमंडळावर कुठेतरी प्रेशर येऊ नये. न्यायमंडळाने प्रेशरमध्ये येऊन कोणत्याही म्हणजेच एखाद्या व्यक्तीवर अन्याय होऊ नये या कारणासाठी आपण काय केलेलं आहे संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. म्हणजेच इथं आपल्याला कायदे मंडळ कार्यकारी मंडळ वेगळं पाहायला मिळतं. त्यानंतर आपण आणखी सांगू शकतो की आपल्या संसदीय शासन पद्धतीमध्ये एक जे काही व्यक्ती येणार आहे तो व्यक्ती एक निवडणुकीच्या माध्यमातून निवडून येईल, बरोबर आहे की जेणेकरून वंशपरंपरेने निवडून न देता आपण काय केलेलं आहे गणराज्य या पद्धतीचा आपण स्वीकार केलेला आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून काय आहे तर आपण संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे त्या अंतर्गत आपण लोकशाही शासन पद्धतीचा आपण स्वीकार केलेला आपल्याला पाहायला
मिळतं. आणि लोकशाही शासन पद्धतीचे मग दोन प्रकार आहे की डायरेक्ट डेमोक्रेसी आणि इनडायरेक्ट डेमोक्रेसी. त्यातही आपण एखाद्या इनडायरेक्ट डेमोक्रेसीचा आपण काय केलेला आहे, अवलंब केलेला आहे. की एखाद्या, आता बघा, डायरेक्ट आपण पंतप्रधानाची निवडणूक लढवत असताना आपण डायरेक्ट त्यांना वोटिंग करत नाही. तर मग आपण काय करतो, सॉरी, आपण पंतप्रधानाची निवडणूक सोडा, जेव्हा एखादा विधानसभा आहे किंवा खासदार आहे अशा यांची जेव्हा आपण निवडणूक पार पाडतो किंवा राष्ट्रपतीची निवडणूक होते किंवा इतर काही निवडणूक होते, राष्ट्रपतीच्या निवडणुकीत तर आपल्याला भाग घेता येत नाही. पण निवडणूक पार पाडत असताना आपण प्रत्यक्ष सहभाग, प्रत्यक्ष त्या व्यक्तीला नाही तर मग इनडायरेक्टली काय केलं जातं, आपल्या इकडून कामकाज चालतं. आता विधान परिषदेचे सदस्य आहे, राज्यसभेचे सदस्य आहे, आपण काय करतो तर यांना जे काही विधानसभा किंवा राज्यसभेचे सदस्य आहे आपण आमदारांना वगैरे निवडून देतो आणि त्यांच्या अंतर्गत मग जी काही इनडायरेक्ट व्यक्ती निवडण्याची प्रक्रिया आहे, राज्यसभेमध्ये निवडून देण्याची प्रक्रिया आहे, हे पार पाडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अप्रत्यक्ष लोकशाही स्वीकारण्यामागचा ही उद्देश आपला तेच आहे की एवढी मोठी जनता असल्यावर, आपला भूप्रदेश मोठा आहे, लोकसंख्या खूप मोठी आहे, प्रत्यक्ष लोकशाही आपण पार पाडू शकणार नाही. प्रत्येकच व्यक्ती संसदेमध्ये जाऊन काय करणार नाही. तर आता आपली लोकसंख्या जर आपण 2011च्या जनगणनेनुसार पाहिली तर 121 कोटी आहे. पण आज सद्यस्थितीत जर आपण आकडा जर विचार केला तर 141-42 कोटीच्या घरामध्ये आपली काय गेलेली आहे, लोकसंख्या गेलेली आहे. आपण चीनला सुद्धा काय टाकलेलं आहे, मागे टाकलेलं आहे. ऑब्विसली प्रत्येक व्यक्ती जाऊन संसदेमध्ये जाऊन प्रत्येकच व्यक्ती बोलू शकणार नाही, बरोबर आहे. या उद्देशाने आपण आपल्या एरियामध्ये आपण आमदार खासदार यांची काय करतो, निवड करतो. आणि ती निवड करून आपण आपले प्रतिनिधित्व म्हणून आपल्या समस्या आहे, आपल्या काय गरजा आहे हे मांडण्यासाठी आपण त्यांची काय करत असतो, निवड करत असतो. ह्या आपल्याला अप्रत्यक्ष लोकशाहीचं काय एक वैशिष्ट्य पाहायला मिळतं. ओके, त्यानंतर आहे कायदेशीर, हे आपण कोणाकडून घेतलेलं आहे तर इंग्लंडकडून आपण ह्या गोष्टी घेतलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आहे कायद्याचे राज्य. आता कायद्याचे राज्य पाहत असताना आपण दोन गोष्टी पाहूया. कायद्याचे राज्य, कायद्याच्या राज्यामध्ये आपण कायद्यासमोर समानता, कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण, ह्या दोन्ही गोष्टी काय आहे, कायद्याचे समान संरक्षण, या दोन गोष्टी आपल्याला काय करतात, वेगवेगळ्या पाहायला मिळतात. आता कायद्याचे राज्य म्हणजे सुरुवातीला जर आपण विचार केला तर आपल्या इथं पोलीस स्टेट होतं, बरोबर. पोलीस स्टेट म्हणजे जे काही कायदे आहे किंवा काही गोष्टी आहे हे आपल्याला एक कठीण पाहायला मिळत होते. पण आता कायद्याचे राज्य म्हणजे कायद्यासमोर सगळे व्यक्ती काय आहे, समान आहे. कल्याणकारी दृष्टीने इथं काय केला जाईल, विचार केला जाईल. या उद्देशाने काय केलं जातं, इथं काम केल्या जात. आता कायद्यासमोर सगळे व्यक्ती काय आहे, समान आहे. हे आपण ब्रिटनकडून घेतलेलं आहे. आणि जे काही कायद्याचे समान संरक्षण आहे हे आपण कोणाकडून घेतलेलं आहे, USA कडून घेतलेले आहे. म्हणजे याच्या जे कायद्यासमोर समानता आहे यापेक्षा आपण कायद्याचे समान संरक्षण आहे ही आपल्याला एक व्यापक किंवा होलिस्टिक अप्रोचनं वापरलेली काय आहे, कन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळते. ओके, हे झालं आपलं कायद्याचं राज्य. आता आपण बघूया समोरचे काही भाग. त्यामध्ये बघा, इंडियन इन्स्टिट्यूशन्स ऑफ द स्पीकर अँड हिज रोल्स, म्हणजे स्पीकर आहे किंवा अँड हिज रोल्स म्हणजेच लोकसभा अध्यक्ष आहे, राज्यसभा अध्यक्ष आहे, त्यानंतर विधानसभा अध्यक्ष असतात. प्रत्येकांचे काय असतात, अध्यक्ष असतात. सभापती आपण विधान परिषदेच्या याला सभापती वगैरे म्हणतो, राज्यसभेच्या याला सभापती वगैरे म्हणत असतो. मग त्यांचे प्रत्येकांचे काय आहे, कार्य आहे की त्यांनी विशिष्ट असं कार्य काय केलेलं पाहिजे, पार पाडलं पाहिजे. अशा बाबीच्या तरतुदी हे आपण कुठून घेतलेल्या आहे, तर आपण इंग्लंडकडून घेतलेल्या आहे. इन्स्टिट्यूशन्स ऑफ द स्पीकर अँड हिज रोल्स, लॉ मेकिंग प्रोसिजर. आता कायद्याची प्रक्रिया आहे. कायदा निर्माण होत असताना तो कायदा कशा पद्धतीने निर्माण होतं तर ते आपण बघू. हे आपण कुठून घेतलेलं आहे, तर अमेरिकेकडून घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि कायद्याचं जेव्हा कायदा निर्मिती होत असते, कायदा कशा पद्धतीने तयार होतो, कायद्याची निर्मिती कशी होते हे आता आपण बघूया. लॉ फॉर्मेशन म्हणू शकतो आपण त्याला, कायदा निर्मिती. तर कायदा निर्मिती होत असताना आपल्याला केंद्र सरकारमध्ये कशा पद्धतीनं कायदा काय होतो, फॉर्मेशन होतो. केंद्र सरकारमध्ये आपण बघू शकतो की दोन काय आहे, लोकसभा ज्याला आपण लोअर हाऊस असं म्हणतो सर, आणि त्यानंतर आपल्याला राज्यसभा
आपण वरिष्ठ जे आहे ते आपण त्याला म्हणत असतो हाऊस. त्यानंतर आहे राष्ट्रपती. इथे आपल्याला पाहायला मिळतं प्रेसिडेंट. त्यामध्ये लोकसभेमध्ये आपल्याला कायदा तयार होत असताना प्रथम वाचन होतं, त्यानंतर द्वितीय वाचन होतं. प्रथम वाचनमध्ये केवळ आणि केवळ वरवर चर्चा चालतात. द्वितीय जे काही वाचन ते वाचनमध्ये आपल्याला डिटेल्स काही पाहायला जातात, त्यांना प्रिंट दिल्या जातं सदस्यांना, आणि आपण हा कायदा करावा किंवा काय करायचं ह्या संपूर्ण बाबी इथं डिस्कस केल्या जातात. त्यानंतर इथे तृतीय वाचन सुद्धा होतं. म्हणजेच एकंदरीत आपल्याला माहिती आहे कायदा तयार होत असताना प्रथम वाचनामध्ये आपल्याला काही गोष्टी लक्षात आल्या नाही, द्वितीय वाचनामध्ये काही गोष्टी लक्षात आल्या नाही, तर तृतीय वाचन सुद्धा असतं. तृतीय वाचन झाल्याच्या नंतर मग हा कायदा तयार होत असताना आपण मग राज्यसभेकडे पाठवल्या जातो. राज्यसभेमध्ये सेम प्रोसिजर होतं. प्रथम वाचन होतं, द्वितीय वाचन होतं, तृतीय वाचन होतं, आणि हे वाचन झाल्याच्या नंतर मग दोघांच्या संमतीने ह्या गोष्टी झाल्याच्या नंतर मग हा कायदा राष्ट्रपतीकडे जातो, आणि राष्ट्रपतीने त्या कायद्यावर जर साईन केली तर त्या कायद्याचं त्या विधेयकाचं रूपांतर मग कशात होतं, तर कायद्यात होतं. बरोबर आहे. म्हणजेच विधेयकाचं रूपांतर आपल्याला कायद्यात तेव्हाच होऊ शकते की जेव्हा राष्ट्रपतीने काय दिली त्यावर स्वाक्षरी केली. ह्या गोष्टी आपण इथं महत्त्वपूर्ण ठरतात. हे झालं आपल्या कायद्याची निर्मिती. आता कायद्याची निर्मिती आपण कोणाकडून घेतलेला आहे, तर ब्रिटनकडून घेतलेला आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर बघा युनायटेड स्टेट कॉन्स्टिट्यूशन. आता युनायटेड स्टेट्स कॉन्स्टिट्यूशन मधून आपण अमेरिकेकडून कोणकोणत्या बाबी घेतलेल्या आहेत, तर अमेरिकेकडून आपण चार्टर ऑफ फंडामेंटल राईट्स, म्हणजे जे काही मूलभूत अधिकार आहे या मूलभूत अधिकारासंदर्भात आपण संपूर्ण बाबी काय केलेल्या आहे इथे पाहिलेल्या आहे, की जसं आपल्या कॉन्स्टिट्यूशन्समध्ये जे काही फंडामेंटल राईट्स आहे ते टोटल सुरुवातीला 7 होते. बरोबर आहे. त्यामध्ये आपण म्हणू शकतो की मालमत्तेचा अधिकार जो आहे हा अधिकार आपण काय घेतलेला आहे, काढून घेतलेला आहे, आणि मालमत्तेचा अधिकार त्यालाच आपण संपत्तीचा अधिकार म्हणत असतो. तो अधिकार आपण आता कुठे टाकलेला आहे, तर तो एक कायदेशीर हक्क म्हणून आपण तिथे भाग 12 अंतर्गत प्रकरण 4 आणि कलम 300A मध्ये आपण तो ऍड केलेला आपल्याला पाहायला मिळते. आता त्यानंतर जेव्हा आपण वेगवेगळे जे काही राईट्स आहे, ह्युमन राईट्स, मानवी हक्क आणि मूलभूत हक्क, हे काय आहे, वेगवेगळे आहे. बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे का मानवी हक्क आणि मूलभूत हक्कातला फरक कोण सांगू शकाल का? मूलभूत हक्क आणि मानवी हक्क. सोनाली मॅडम, आवाज येत आहे का? बघा, आपण काय पाहताय, तर जे फंडामेंटल राईट्स आहे त्यामध्ये आपल्याला ओके ओके हो आहे तुम्ही लेक्चर करा. बघा, त्यानंतर आपल्याला माहिती आहे की मानवी हक्क आणि मूलभूत हक्क. ओके ओके ठीक आहे. बरं, मानवी हक्क आणि मूलभूत फरक हा आहे की बघा 10 डिसेंबर 1948 मध्ये आणि काय झालं, जाहीरनामा करण्यात आला, आणि त्या जाहीरनाम्यामध्ये जे काही 30 कलमे सांगितलेले आहे, मानवी हक्काचा जाहीरनामा करण्यात आला आणि त्यात टोटल 30 कलमे. तर 30 कलमा अंतर्गत ते येणे केलेलं आहे संयुक्त राष्ट्र संघटना. बरोबर आहे. त्याला आपण युनो म्हणतो, युनायटेड नेशन्स. तर त्यांनी 10 डिसेंबर 1948 ला काय केलेलं आहे, कायदा करण्यात आला, आणि त्या अंतर्गत 30 कलमे आपल्याला देण्यात आले. त्या अंतर्गत असलेले जे वेगवेगळे कायदे आहेत, वेगवेगळे अधिकार आहेत, त्याला आपण मानवी अधिकार म्हणत असतो. मानवी अधिकार हा आपल्याला मिळत असताना जन्मतच मिळते. ज्या बाळाचा जन्म झाल्यानंतर त्या व्यक्तीला संपूर्ण अधिकार मिळतो. म्हणजेच हवा घेण्याचा अधिकार आहे, किंवा मग आपल्याला राहण्याचा, आपलं पालन पोषण करून घेण्याचा, हे जे काही पाणी मिळवण्याचा, स्वच्छ वातावरण मिळण्याचा, हे प्रत्येकाचे काय आहे, अधिकार आहे. या अधिकाराचा समावेश मानवी हक्क म्हणून आपण करू शकतो. आणि मग त्यानंतर आपण सांगू शकतो की मूलभूत हक्क म्हणजे काय. तर मूलभूत हक्क त्यालाच आपण
मूलभूत अधिकार सुद्धा म्हणत असतो. तर कॉन्स्टिट्यूशन्स मध्ये ज्या काही बाबी आहे, ज्या काही तरतुदी आहे, त्याला मूलभूत हक्क म्हणत असतो. बरोबर. तर त्यामध्ये मग टोटल आपण सांगू शकतो सद्यस्थितीत काय आहे, तर 6 आपल्याला पाहायला मिळतं. त्यामध्ये राईट टू इक्वॅलिटी आहे, राईट टू फ्रीडम्स आहे, त्यानंतर जे काही वेठबिगारी पद्धत आहे त्या संदर्भात आहे, बालकांचं एक्सप्लॉटेशन्स व्हायला नको त्यासाठी 14 वर्षाखालील बालकांना कोणत्याही काय म्हणता येईल आपल्याला कारखान्यामध्ये ठेवता येणार नाही, अशा काही तरतुदी आहे. त्यानंतर जे काही आपलं धर्म स्वतंत्र आहे, आपण कसं जपायला पाहिजे, आपण कोणत्या धर्माचा प्रसार करायला पाहिजे, आपण कोणत्या धर्मानुसार वागायला पाहिजे, या बाबीच्या सुद्धा तरतुदी केलेल्या आहे. आपलं कल्चर कसं असायला पाहिजे, आपली एज्युकेशन सिस्टीम कशी असायला पाहिजे, याही बाबीच्या तरतुदी आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये केलेल्या आहेत. जरी हे सर्व अधिकार दिलेले असेल, परंतु जर जे काही 6व्या नंबरचा जो अधिकार आहे त्याला आपण घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार म्हणत असतो. हा अधिकार जर आपल्याला दिला नसता तर मग वरील जे दिलेले अधिकार आहे हे सगळे काय ठरले असते, निकामी ठरलेले असते. जर आपल्यावर जर अन्याय झाला तर आपल्याला त्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आपल्याला सुप्रीम कोर्टमध्ये जाण्याची सुद्धा काय दिलेली आहे, परमिशन दिलेली आहे किंवा ते अधिकार आपल्याला दिलेला आहे. असे 6 अधिकार आपल्याला ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर लाईन राहील, त्या नेक्स्ट लेक्चर आपण काय करूया, संपूर्ण ते डिस्कस करूया की जेणेकरून आपल्याला जे पेपरमध्ये विचारलं जातं की आर्टिकल नंबर 12 काय आहे, 13 काय आहे, 14 काय आहे, कायद्यासमोर समानता, ज्याला 15 काय आहे, धर्म म्हणजे आपण म्हणू शकतो की धर्म, वंश, जात या आधारावर भेदभाव करता येणार नाही, 16 आहे, 17 अस्पृश्यतेच्या संदर्भात आहे, जीवन जगण्याचा अधिकार 21 आहे. या संपूर्ण बाबीचं काय करू आपण त्या लेक्चरला डिस्कस करू. आता बघा, पॉवर ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू. ज्युडिशियल रिव्ह्यू काय आहे, तर न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणत असतो. न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय बघा, कायदा मंडळाने केलेला कायदा हा योग्य आहे किंवा नाही, घटनेला धरून आहे किंवा नाही, आणि त्यातही तो व्यक्तीच्या करतो का किंवा काय, त्या बाबीचा तपासणी करून न्यायमंडळ काय करतो, जर योग्य असेल तर तो कंटिन्यू करतो, आणि जर त्यामध्ये जर काही चुका असतील, त्याचा चुका म्हटल्यापेक्षा आपण म्हणू शकतो की मूलभूत हक्काचं हनन होत असेल तर असा कायदा रद्द करण्यालाच आपण न्यायालयीन पुनर्विलोकन, त्यालाच आपण ज्युडिशियल रिव्ह्यू असं सुद्धा म्हणत असतो. ओके, हा आपण पार्ट कुठून घेतलेला आहे, तर युनायटेड स्टेट ऑफ कॉन्स्टिट्यूशन्स यांच्यामधून घेतलेला पाहायला पडतो. आता इंडिपेंडन्स ऑफ द ज्युडिशियरी, स्वतंत्र न्यायव्यवस्था म्हणतो आपण. आता मी तुम्हाला सांगितलंच की आपण काय केलेलं आहे, स्वतंत्र न्यायव्यवस्था हे तत्व आपण स्वीकारलेलं आहे. कायद्यापासून आणि कार्यकारी मंडळापासून आपली न्यायव्यवस्था संपूर्ण वेगळी आपण ठेवलेली, जेणेकरून एखाद्याच्या प्रेशर खाली येऊन एखादा आमदार आहे, एखादा खासदार आहे किंवा एखादे वेगवेगळे पदावर असणारा व्यक्ती आहे यांच्या नियंत्रणाखाली येऊन आपली जी काही न्यायव्यवस्था आहे ही एखाद्या प्रेशर येऊन न्यायग्रस्त किंवा जे व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तीनं गुन्हा केलेला नाही आहे त्या व्यक्तीवर सुद्धा अन्याय होता कामा नये, या गोष्टीची काळजी आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये घेतलेली आहे. आता याच्या अंतर्गत तुम्हाला काय ॲडिशनल काय आहे, स्वतंत्र तुम्ही हा पार्ट ठेवा की आता जी काही आपली स्वतंत्र देवता म्हणजे आहे की जसं त्यांच्या डोळ्यावर पट्टी ठेवली, बरोबर आहे, हातामध्ये एक हे होतं, ह्या गोष्टी काय केल्या जातात, चेंजेस केलेल्या. तर हातामध्ये एक संविधानाचं जे बुक्स आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे ते देण्यात आले, डोळ्यातून आपण ते जे आहे ते काढून टाकलेलं आहे, बरोबर आहे, म्हणजे जे पडदा आहे ते काढून टाकलेला आहे, आणि एक जी काही आहे अशा पद्धतीची एक स्वतंत्र देवतेचा पुतळा जो आहे ते निर्माण केलेला आहे. अपडेट काय आहे, तर तुम्ही या बाबी संदर्भात काय करून ठेवा, अभ्यास करून ठेवा. विचारला जाऊ शकतो की स्वतंत्र देवतेच्या पुतळ्यामध्ये मग हातामध्ये आता काय ठेवलेलं बुक्स आहे, कॉन्स्टिट्यूशन्स आहे, असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण ते आपल्या समाज व्यवस्थेला धरून असलेला मुद्दा आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर इम्पिचमेंट ऑफ द प्रेसिडेंट, राष्ट्रपतीचा महाभियोग असतो, बरोबर आहे. फक्त आपल्या भारत देशामध्ये बऱ्याच लोकांना बळतर्फ केल्या जातं, पदावरून काढून टाकल्या जातं, तर राष्ट्रपती असं आहे की त्यांच्यासाठी एक शब्द वापरला जातो, त्याला इम्पिचमेंट म्हटल्या जाते, त्याला काय म्हणू शकतो आपण. तर महाभियोग म्हणजे काय, तर महाभियोग म्हणजे एखाद्या व्यक्तीने गैर केलेले आहे किंवा ती व्यक्ती दिवाळखोर, आपण म्हणू शकतो की ती व्यक्ती कार्यक्षम नाही आहे, या कारणावरून त्या व्यक्तीला काय केलं जातं, पदावरून काढून टाकल्या जातं. याला आपण पदावरून महाभियोग, त्यालाच आपण बळतर्फ म्हणतो, त्यालाच आपण पदावरून काढून टाकणं असं सुद्धा म्हणत असतो. हे आपण कुठून घेतलेलं आहे, तर USA कडून घेतलेल्या बाबी आहे. त्यानंतर बघा फ्रेंच कॉन्स्टिट्यूशन्स. आता फ्रेंच कॉन्स्टिट्यूशन्स मध्ये आपण त्यांच्याकडून काय घेतलं आहे, तर प्रिन्सिपल ऑफ द लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी,
सर्वात महत्त्वाचं आहे स्वतंत्र आहे, समानता आहे आणि बंधुता. ह्या गोष्टी आपण माहिती आहे आपल्याला की जी काही फ्रेंच राज्यक्रांती झाली, बरोबर आहे, फ्रेंच राज्यक्रांतीने आपल्याला एक तत्व शिकून गेलेले आहे की ज्यामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, बरोबर आहे. आपण समाजामध्ये वावरत असताना एक कोणावरही अन्याय होणार नाही. स्वतंत्र उपभोगत असताना स्वातंत्र्याचा अर्थ काय, तर स्वतंत्र म्हणजे स्वैराचार नव्हे, बरोबर आहे. आपल्याला जे योग्य वाटणार, जे पद्धतीने आपण ते काम करणार ते आपल्यासाठी योग्य असेल, पण दुसऱ्यासाठी योग्य असेलच असं नाही. म्हणून स्वातंत्र्याचा उपभोग घेत असताना आपण स्वैराचाराप्रमाणे वागता कामा नाही. हे काय आहे, तर ह्या तरतुदी आपण फ्रेंच राज्यघटनेवरून घेतलेल्या पाहायला मिळतं. त्यानंतर आहे कॅनेडियन कॉन्स्टिट्यूशन्स. आता कॅनेडियन कॉन्स्टिट्यूशन्स आपल्याला पाहायला मिळतं, तर त्यांच्याकडून आपण फेडरेशन विथ अ स्ट्रॉंग सेंटर. ऑब्विसली आपण संघराज्याचं काय केलेलं आहे, स्वीकार केला आहे. संघराज्य म्हणजे काय, वाक्यात उत्तर की जसं सत्तेचं विभाजन, केंद्र सरकार केंद्र लेवलवर काम करणार, राज्य सरकार राज्य लेवलवर काम करणार, स्थानिक सरकार हे काय करणार, स्थानिक स्तरावर काम करणार, असं काम आपल्याला पाहायला मिळतं, बरोबर आहे. म्हणजेच आपण एकंदरीत काय शकतो की संघराज्याचं, जरीही संघराज्यामध्ये या पद्धतीने आपण सत्तेची विभागणी केलेली असेल, त्याला सत्तेचं विकेंद्रीकरण असं सुद्धा म्हणत जरीही केलेलं असेल, परंतु विचार केला तर आपली केंद्र सरकार जे आहे हे आपल्याला पॉवरफुल पाहायला मिळतं. फॉर एक्झाम्पल, आणीबाणीची सिच्युएशन असेल किंवा अनेक राज्यांनी एखाद्या कायद्यासाठी मागणी केलेली असेल किंवा मग इतरही काही कारणे असेल, तर यासाठी केंद्र सरकार काय करू कायदे करू शकतात. तुम्हाला माहिती आहे की केंद्र सूची असतं, राज्य सूची असतं आणि समवर्त सूची असतं. केंद्र सूचीमध्ये आपल्याला सद्यस्थितीत 98 विषय पाहायला मिळतात ज्यावर केंद्र सरकार कायदे करतं. राज्य सूचीमध्ये आपल्याला सद्यस्थितीत 56-7 विषय पाहायला 59 विषय पाहायला मिळतं ज्यावर काय करतात, राज्य सरकार कायदा करतं. आणि त्यानंतर समवर्त सूची आहे, समवर्त सूचीमध्ये सद्यस्थितीमध्ये आपल्याला 52 म्हणजे 52 विषय पाहायला मिळतात. या संदर्भात कायदे कोण करतं, तर या संदर्भात कायदे केंद्र सरकार आणि राज्य सरकार करतं. पण समवर्ती विषयावर जर कायदा करत असताना जर केंद्र सरकारने कायदा केला आणि राज्य सरकारने सुद्धा कायदा केला, तर पॉवरफुल कायदा कोणाचा ठरतो, तर केंद्र सरकारचाच ठरतो. त्यानंतर राज्य सूचीमध्ये जे दिलेले विषय आहे त्या विषयावर जर कायदा केल्यानंतर जर केंद्र सरकारला जर वाटलं आपण एखाद्या राज्याच्या संदर्भात असणारा कायदा आपण स्वतः करावा, तरीही ते करता येतं. त्यानंतर शेषाधिकार असतात, ज्याला आपण म्हणू शकतो की शेष म्हणजे उरलेले जे काही विषय असतात जे आपण केंद्र सूचीमध्येही समाविष्ट केले नाही, राज्य सूचीमध्येही समाविष्ट केले नाही आणि समवर्त सूचीमध्ये समाविष्ट केलेले नाही. अशा विषयाचा अभ्यास करत असताना आपण काय करू शकतो, तर अशा विषयाची जेव्हा वेळ येते हे संपूर्ण शेषाधिकार हे केंद्र सरकारचे असतात. म्हणजे त्या संदर्भात कायदा करण्याचा अधिकार हा कोणाला आहे, तर केंद्र सरकारला आहे. याही गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतात. ओके, हे झालं आपलं. म्हणजे इथे काय पाहायला मिळतं की फेडरलिझम विथ अ स्ट्रॉंग सेंटर, म्हणजे केंद्र सरकार काय मिळतं आपल्याला, एक प्रभुत्व, एक प्रभावशाली आपल्याला पाहायला मिळतं. हे आपण कॅनडाच्या कॉन्स्टिट्यूशनवरून घेतलेलं आहे. संघराज्य ही शासन पद्धती अमेरिकेकडे पण आहे आणि कॅनडाकडे पण आहे. पण आपण घेत असताना आपण कोणाच्या तत्वाचा जास्त अवलंब केलेला आहे, तर आपलं कॅनडा जास्त पद्धतीने काय केलेलं आहे तत्व आपल्या कॉन्स्टिट्यूशनवर आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर बघा, रेसिडेन्सी पॉवर टू दी वेस्ट इन सेंटर, म्हणजेच जे काही आहे संसदेची जे पॉवर आहे ते पॉवर सुद्धा आपल्याला इथं पाहायला. आता प्रोव्हिजन्स बॉरो फ्रॉम द व्हेरियस सोर्स. तर बघा, आपली जी कॉन्स्टिट्यूशन्स आहे त्याचे वेगवेगळे काय आहे सोर्स आहे. त्यामध्ये ब्लेंड ऑफ द रिजिडली अँड फ्लेक्झिबिलिटी, म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन्स आपली जेव्हा तयार झाली किंवा आताही सद्यस्थिती जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मसुदा समितीचे काय होते, हे अध्यक्ष होते, बरोबर आहे. 29 ऑगस्ट 1947 मध्ये जे काही आहे ड्राफ्टिंग कमिटीची काय झालेली आहे, इस्टॅब्लिशमेंट झालेली आहे. मग हे झाल्याच्या नंतर यामध्ये टोटल 7 सदस्य होते, जे BR आंबेडकर ज्यांना आपण मसुदा समितीचे अध्यक्ष असं म्हणतो त्यांच्या सहित. तर मग हे जेव्हा काम करत असताना त्यांनी सांगितलं की भविष्यात जर काही अट किंवा भविष्यात जर परिवर्तन करण्याचं काही चेंजेस करायचं काम पडलं तर ते तुम्ही करू शकता. मग त्यासाठी त्यांनी तरतुदी घालून दिल्या की 368 नुसार आहे की विशेष आपण म्हणू शकतो की विशेष मतदान घेऊन किंवा मग साधे बहुमत घेऊन किंवा मग म्हणू शकतो आपण की साधे बहुमत आणि निम्म्या राज्याचा जास्तपेक्षा
बहुमत घेऊन आपण काय करू शकतो, आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये चेंजेस करू शकतो. मग त्यामध्ये म्हणजे साध्या गोष्टीमध्ये जर चेंजेस करायचं असेल, आता फॉर एक्झाम्पल आपण काय केलेलं आहे, जम्मू काश्मीरचं आपण जेव्हा जम्मू काश्मीर आपण एक राज्य होतं, एक राज्य म्हटल्यापेक्षा एक त्यांची व्यक्ती ते कॉन्स्टिट्यूशन्स असल्या त्यांना आपण काय प्रदेश म्हणून घोषित केलं. पण हे करत असताना आपण कोणता कायदा किंवा कोणती आपण घटनादुरुस्ती केली, कायदा बनवला, सॉरी कायदा बनवला आपण कॉन्स्टिट्यूशन मध्ये काही घटना केली नाही. घटनादुरुस्ती करत असताना एक बहुमताने काय केलं जातं, पार पाडल्या जातात. एखाद्या याचं नाव चेंज करायचं, आता तुम्हाला माहिती आहे की अहमदनगरचं नाव केलेलं आहे. त्यानंतर आणखी आपण सांगू शकतो की धाराशिवचं नाव आपण धाराशिव केलेलं आहे. औरंगाबादचं नाव आपण छत्रपती संभाजीनगर केलेलं आहे. ह्या गोष्टी करत असताना आपण कोणत्याही बाबतीत करत नाही तर घटना दुरुस्ती करत नाही. पण जर फंडामेंटल राईट्स मध्ये चेंज करायचे आहे डीपीएससी मध्ये तर आपण हातच लावू, कारण की ते एक मूलभूत ढाचा आहे. पण संघराज्या संदर्भात काही तरतुदी आहे किंवा काही संसदीय शासन पद्धतीबद्दल काही तरतुदी आहे, त्यामध्ये जर आपल्याला काही चेंजेस करायचे असेल तर मग आपल्याला बहुमत घ्यावं लागते, त्याशिवाय आपल्याला घटना दुरुस्ती करता येणार नाही. आपली कॉन्स्टिट्यूशन हे अंशतः काय आहे तर अंशतः ताठर आणि अंशतः काय आहे लवचिक आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आहे फेडरल सिस्टीम विथ द युनिटरी बायस. आता ही फेडरल सिस्टीम आपण पाहिली की जसं संघराज्य शासन पद्धत आहे, तर संघराज्य शासन पद्धतीचा आपण अभ्यास केला. त्यामध्ये आपण सांगितलं की सत्तेचं विभाजन म्हणजे काय, संघराज्य. संघराज्य काही खालील काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्यावरून आपल्याला लक्षात येतं की आपली आहे किंवा आपल्या जे देशामधले एक संघराज्य तुटलेला आहे किंवा एकात्म संघराज्याकडे कशा पद्धतीने आहे त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळते. आपण ते बघूया. बघा त्यामध्ये काय आहे तर फेडरल फीचर्स इन द कॉन्स्टिट्यूशन आर. आपल्या याच्यामध्ये संघराज्य असण्यामध्ये खालील काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. ड्युअल गव्हर्नमेंट. आपले जे गव्हर्नमेंट आहे हे ड्युअल आहे, म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार अशा पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळतं. केंद्र सरकारचे कामकाज ठरलेले आहे, राज्य सरकारचे कामकाज ठरलेले आहे. त्यालाच आपण दुहेरी शासन पद्धत असं म्हणत असतो. ओके, त्यालाच आपण सत्तेचं विभाजन म्हणतो. त्यानंतर रिटन कॉन्स्टिट्यूशन. आपली कॉन्स्टिट्यूशन काय आहे, रिटन आहे. रिटन आहे म्हणून आपण हे काय आहे, एक संघराज्य शासन पद्धतीचं काय आहे, एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे. जेणेकरून आपल्याला सांगता येतं की रिटन कॉन्स्टिट्यूशन्स आहे जे इंग्लंड आहे, जे ब्रिटनचे कॉन्स्टिट्यूशन्स हे रिटन स्वरूपात नाही, अलिखित स्वरूपाची असणारी काय आहे कॉन्स्टिट्यूशन आहे. मग त्यानंतर आपण सांगू शकतो की भारताची कॉन्स्टिट्यूशन रिटन्स आहे आणि रिटन असल्यामुळे ती काय आहे संघराज्याचं एक कॅरेक्टरिस्टिक आहे. त्यानंतर रिजिड कॉन्स्टिट्यूशन. आता जी काही ताठर राज्यघटना म्हणू शकतो आपण, त्यामध्ये जर चेंजेस करायचं असेल तर आपल्याला सांगता येतं की कुठेतरी कठीण बाब आहे, ज्याला 2/3 बहुमत म्हणू शकतो आपण. त्यानंतर 2/3 बहुमत प्लस अर्ध्यापेक्षा जास्त राज्याचं बहुमत, हे काय गोष्टी आहे, क्रिटिकल गोष्टी आहे, बरोबर ना. मग सांगता येतं की काय आहे ह्या क्रिटिकल गोष्टी पाहायला मिळतं. म्हणून संघराज्य शासन पद्धतीमध्ये घटनेमध्ये काही जर दुरुस्ती करायची असेल तर आपल्याला ताठर पद्धतीने केल्या जातात. त्यानंतर बायकॅमेरियन. बायकॅमेरियन म्हणजेच काय तर त्याला द्विसदन म्हणजे आपण दोन सदन असणारे. दोन सदन कोणते बघा, लोकसभा आणि राज्यसभा द्विगृही किंवा द्विसदन म्हटल्या जातात. लोकसभेचं लोकांचं प्रतिनिधित्व करणारं एक सभागृह म्हणून लोकसभेकडे पाहतो आणि राज्याचं प्रतिनिधित्व करणारं एक सभागृह राज्यसभेकडे पाहतो. हे झालं केंद्र सरकारमधल्या सिस्टीम की जेणेकरून एक वरिष्ठ सभागृह म्हणून आहे, लोकांचं डायरेक्ट प्रतिनिधित्व असतं की लोकांमधला काय अडचणी आहे किंवा काय पद्धतीचं काम लोकसभेमध्ये चालतं. राज्यसभेमध्ये आपण अनेक लोकांकडून निवडून दिलं जातं, बरोबर आहे. अँग्लो इंडियनची आपण आता काय केलेलं आहे, रद्द केलेलं आहे. त्यानंतर 12 जे सदस्य आहे, 12 सदस्याची नेमणूक राष्ट्रपती करतात, जे कला आहे, कलेमध्ये हुशार आहे, विज्ञानामध्ये हुशार आहे,
सामाजिक कार्यामध्ये हुशार आहे, अशा काही बाबीमध्ये हुशार असणाऱ्या लोकांची निवड राष्ट्रपती राज्यसभेवर करत असतात. म्हणजेच जेही लोक जर समजा लोक निवडणुकीच्या माध्यमातून किंवा लोकांच्या माध्यमातून निवडून गेले नाही, अशा तज्ज्ञ आणि एक्सपर्ट व्यक्तींची सुद्धा काय केलं जातं, राज्यसभेमध्ये आपल्या देशाचा फायदा होण्यासाठी, आपल्या देशाला त्या व्यक्तींची गरज आहे, त्यांच्या ज्ञानाची, त्यांच्या कल्पकतेची, त्यांच्या नवनिर्मितीची आपल्याच्या काय आहे तर आवश्यकता आहे, हा उद्देश ठेवून राष्ट्रपती काय करतात तर राष्ट्रपती 12 लोकांची राज्यसभेवर काय करतात निवड करत असतात. हे झाले द्विसदनीय सभागृह, जसं लोकसभा आहे आणि राज्यसभा आहे. आणि राज्य लेवलवर मग पाहू शकतो आपण की राज्य लेवलवर विधानसभा असतं आणि विधान परिषद असतं. मग प्रत्येकच राज्यात विधान परिषद आहेत का तर नाही, फक्त आणि फक्त 6च राज्यामध्ये विधान परिषद पाहायला मिळतं. मग तेही आपल्याला माहीत असायला पाहिजे की कोणत्या कोणत्या राज्यामध्ये 2 सभागृह आहे आणि कोणत्या राज्यामध्ये एकच सभागृह आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला द्विसभागृह पाहायला मिळतं. त्यामध्ये विधानसभाची सदस्य संख्या 288 आहे आणि विधान परिषद आहे त्यांची सदस्य संख्या 78 आपल्याला पाहायला मिळतं. ह्या गोष्टी आपण काय करा लक्षात ठेवा. त्यानंतर बघा डिव्हिजन ऑफ द पॉवर, आपण काय म्हणतो तर आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल नंबर जे 40 आहे किंवा आर्टिकल्स नंबर जे 50 आहे, त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तर सत्तेचं विभाजन. जसं 40 मध्ये काय सांगितलं आहे, ग्रामपंचायतीचं संघटन आहे. आता ग्रामपंचायत संघटन करणं म्हणजे काय, एक प्रकारचं सत्तेचं विभाजनच आहे. जसं तिथं पंचायत समिती काम करेल, ग्रामपंचायत काम करेल, जिल्हा परिषद काम करेल, शहरी स्तरावर महानगरपालिका काम करेल, नगरपालिका काम करेल, नगरपंचायत काम करेल. तर हे काय सत्तेचं विभाजन झाल्यासारखं आहे. आणि त्यानंतर आपण सांगू शकतो की जे काही आहे सत्तेचं विभाजन म्हणजेच जे आर्टिकल नंबर 50 आहे त्यामध्ये आपण सांगू शकतो की कायदे मंडळापासून कार्यकारी मंडळ वेगळं आहे, कार्यकारी मंडळापासून न्यायमंडळ काय आहे वेगळं आहे. यांच्या प्रत्येकांच्या अधिकाराच्या मर्यादा काय केलेल्या आहे ठरवून दिलेल्या आहेत. त्यालाच आपण सत्तेचं काय झालेलं आहे विभाजन झालेलं आहे. सुप्रीमेन्सी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन्स, आपली जे कॉन्स्टिट्यूशन्स आहे ही आपल्याला सर्वोच्च पाहायला मिळतं. मला माहिती असेल की एखाद्या कॉन्स्टिट्यूशन असं आहे, असा एक लिखित असा एक म्हणू शकतो पुरावा आहे किंवा एक म्हणू शकतो एक फ्रेमवर्क आहे की जसं कायद्यासमोर म्हटल्यापेक्षा आपण संविधानासमोर आपल्या देशामध्ये काहीही चालत नाही. संविधान अंतिम आहे की जेणेकरून काय होणार आहे प्रत्येक व्यक्तीला त्या अंतर्गत न्याय मिळेल, प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सार्वभौमत्व, गणराज्य त्या संपूर्ण गोष्टीचा विचार करून आपलं कॉन्स्टिट्यूशन काय केलेलं आहे फ्रेम केलेलं आहे. म्हणून आपल्या भारत देशामध्ये व्यक्तीला महत्त्व नाही, कायद्याला महत्त्व तुलनेने तर सर्वात जास्त जर आपण पॉवरफुल कोण म्हणू शकतो तर कॉन्स्टिट्यूशन्स आहे. ओके. ज्युडिशरी आहे स्वतंत्र न्याय व्यवस्था, हे सुद्धा काय आहे संघराज्य शासन पद्धतीचे एक वैशिष्ट्य आहे की आपली जे कॉन्स्टिट्यूशन्स आहे ते आपल्याला स्वतंत्र पाहायला मिळतं. आता हे झालं आपल्या संघराज्य शासन पद्धतीचे वैशिष्ट्य की आपल्याला आता हे लक्षात कसं ठेवायचं की जे दोन गोष्टी आहे, आता द्विसदन आहे बरोबर आहे, दोन गोष्टी आहेत. त्यानंतर द्विगृही सभागृह आहे, स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे, त्यानंतर आपण शकतो की रिजिट कॉन्स्टिट्यूशन्स आहे म्हणजेच ताठर राज्यघटना आहे. त्या काही गोष्टी दिसतात हे संघराज्याचं काय आहे वैशिष्ट्य आहे. पण युनिटरी फीचर्स इन द कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच एकात्म राज्यघटनेचे वैशिष्ट्य काय त्या बघा स्ट्रॉंग सेंटर आपल्याला पाहायला मिळतं की म्हटलेलं आहे आपल्याकडे संघराज्य आहे, राज्याचा संघ आहे, कुठेतरी सत्तेचं विभाजन झालेलं आहे. पण कायदा निर्माण होत असताना सुप्रीम कोणाला म्हटलं जातं तर केंद्राचाच कायदा हा सुप्रीम मानला जाता. जरी राज्य सरकारनं कायदा केला किंवा समवर्ग सूचीमधीलही एक काही विषयावर कायदा केला तरीही कायदा हा सर्वोच्च किंवा सर्वोत्तम हा कायदा केंद्र सरकारचाच मानला जातो. बरोबर आहे. त्यानंतर सिंगल कॉन्स्टिट्यूशन, आता आपल्याला माहिती आहे की अमेरिका असा आहे स्टेट की त्या स्टेटमध्ये आपल्याला राज्याच्या वेगळ्या असतात आणि केंद्र सरकारच्या काय आहे वेगळ्या कॉन्स्टिट्यूशन्स असतात. भारतामध्ये आपण जरी संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार केलेला असेल पण 28 राज्य 8 केंद्रशासित प्रदेश या संपूर्णांच्या काय आहे आपली एकच कॉन्स्टिट्यूशन्स आहे आणि त्या कॉन्स्टिट्यूशन नुसारच आपला काय चालतं भारत देश चालतो. म्हणजेच आपल्या भारत देशामधून कोणालाही फुटून बाहेर पडता येणार नाही, स्वतःचा आपल्याला हेतू पाहून आपण काही बाहेर पडू शकणार नाही. म्हणजेच आपल्या भारत देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की भंजक राज्याचा अभंजक संघ बरोबर आहे. म्हणजेच आपलं राज्य देश काय आहे भंजक आहे, त्या भंजक राज्यामधून आपल्याला कोणालाही बाहेर फुटून येणार
नाही. अशा पद्धतीच्या तरतुदी आपल्या कॉन्स्टिट्यूशन्समध्ये करून ठेवलेल्या आहे. म्हणून आपण काय आहे, सिंगल कॉन्स्टिट्यूशन्स आहे. जरी तुम्हाला माहिती असेल की 370वी जी कलम होती, ती कलम आपण काय सॉरी आर्टिकल्स होते, ते आर्टिकल्स आपण काय केलेले आहे, तर कॉन्स्टिट्यूशनमध्ये म्हणजे काढून टाकला. म्हणजे जो काही दर्जा होता, जो जम्मू काश्मीर पुरता मर्यादित होता, तो आपण आता रद्द केलेला आहे. तर सगळ्यांची काय आहे, एकच कॉन्स्टिट्यूशन्स आहे. इंटिग्रेटेड ज्युडिशियरी, आता याला आपण काय म्हणू शकतो, एकात्म न्यायव्यवस्था. माहिती असेल की तरीही आपले न्यायव्यवस्थेचं विभाजन असं म्हणू शकतो आपण की सुप्रीम कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, डिव्हिजनल कोर्ट आहे, त्यानंतर सत्र न्यायालय आहे, त्या अंतर्गत फॅमिली कोर्ट आहे, त्यानंतर आपण म्हणू शकतो की दिवाणी न्यायालय आहे, क्रिमिनल न्यायालय आहे, असे न्यायालय आहे. पण एकात्म न्यायालयाचं म्हणत असताना जेव्हा मूलभूत हक्काचं हनन झालं किंवा काही गोष्टीचा तर अंतिम न्यायालय म्हणून आपण सुप्रीम कोर्टाचा जो काही अधिकार आहे तो आपण अंतिम मानत असतो. म्हणजे जेही अधिकार किंवा जेही बाबी ते देईल तेच अंतिम म्हणेल. म्हणजे सुप्रीम कोर्ट म्हणेल तेच काय आहे, पूर्व दिशा आहे. हे आपल्याला आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपल्या भारत देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर अपॉइंटमेंट ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट बाय सेंटर. आता हे कसं करू शकतो आपण, बघा राज्यपाल आहे, बरोबर आहे. तर राज्यपालाची निवड राज्यपाल हा राज्यासाठी काम करतो. पण प्रत्यक्षात त्याची निवड तर प्रत्यक्षात राज्यपालाची निवड ही राष्ट्रपतीकडून होतं. राष्ट्रपतीच्या मर्जीनुसारच तो कामकाज पाहतो आणि केंद्र सरकारमध्ये आणि राज्य सरकारमध्ये एक दुवा म्हणून काय केलं जातं, काम पाहिल्या जातं. म्हणून राज्याचं म्हणू शकतो आपण की राज्यपालची निवडणूक करणं आहे किंवा मग उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची निवडणूक करणं आहे, अशा काही लोकांची निवडणूक हे काय केलं जातं, राष्ट्रपतीकडून केल्या जातं. म्हणजे जरी राज्याचे प्रतिनिधित्व करत असेल तरी अंतिम जे आहे त्यांचं नियंत्रण आहे ते केंद्र सरकारचं असतं. हे आपल्याला एकात्म संघराज्य पद्धतीमध्ये पाहायला मिळतं. अपॉइंटेड ऑफ स्टेट गव्हर्नमेंट बाय सेंटर झालं. ऑल इंडिया सर्व्हिसेस. आता ऑल इंडिया सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला IFS पद आहे, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस आहे किंवा मग IAS आहे, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस आहे किंवा इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहे. हे आपल्याला पाहायला मिळतं की अखिल भारतीय सेवा. आता केंद्र सरकारसाठी असो किंवा राज्य सरकारसाठी जरी काम करत असल्या तरीही त्यांची निवड ही केंद्र सरकार अंतर्गत होती. म्हणून आपल्याला काय होतं की सर्वोच्चता किंवा उच्चता जे आहे ज्यांचं नियंत्रण आहे ते केंद्र सरकारचं तिथं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर एमर्जन्सी प्रोव्हिजन. आता एमर्जन्सी प्रोव्हिजन्स म्हणजेच ज्याला आपण आणीबाणी म्हणतो. आणीबाणी जे आहे, बरोबर आहे, आणीबाणीची प्रोव्हिजन्स आपण जेव्हा भारतावर एखादं संकट आलेलं आहे, त्यामध्ये युद्ध आहे, परकीय आक्रमण आहे किंवा मग सशस्त्र बंडाळी किंवा अचानक एखाद्या एरियामध्ये काही सिच्युएशन क्रिएट झालेली आहे, अशा वेळेस आणीबाणी लावल्या जातात. मग राष्ट्रीय आणीबाणी, आर्थिक आणीबाणी हे लावत असताना जेव्हा आणीबाणी लावल्या जातात तेव्हा राज्याचे अधिकार चालत नाही, एखाद्या केंद्रशासित प्रदेशाचे अधिकार चालत नाही. तर सर्व अधिकार हे कुठे चालतात, तर केंद्र सरकारकडे एकवटले जातात. बरोबर आहे. म्हणजेच केंद्र सरकार राष्ट्रपती जोही निर्णय घेईल, राष्ट्रपतीच आणीबाणी लावतो, राष्ट्रपतीच मग आणीबाणी रद्द करतो आणि संपूर्ण अधिकार काय केला जातं, मग आपले ठप केल्या जातं. त्यामध्ये 20 आहे, 21 आहे, हे अधिकार आपले म्हणजे बाकीचे जे अधिकार आहेत ते कुठेतरी थांबवल्या जाते. आणि 20 आणि 21 जो अधिकार आहे म्हणजेच आपल्याला म्हणू शकतो की दोषी सिद्धतेबाबत संरक्षण हा 20 आपला आर्टिकल नंबर 20 आहे. आणि 21 काय आहे, आपला जीवन जगण्याचा अधिकार. जीवन जगण्याच्या अधिकारावर आपल्याला कोणीही बाधा आणत नाही. ते कोणतीही इमर्जन्सी असो, त्यामध्ये आपल्याला राष्ट्रीय इमर्जन्सी असो किंवा मग राज्य इमर्जन्सी असो किंवा आर्थिक इमर्जन्सी असो, या तिन्ही इमर्जन्सीमध्ये आर्टिकल नंबर 20 आणि आर्टिकल नंबर 21 हे रद्द होत नाही. बरोबर आहे. किंवा परकीय आक्रमण झालं असेल, युद्ध वगैरे झालं असेल, तर अशा वेळेस आपलं जे काही 19 नंबरचा आर्टिकल आहे ज्यामध्ये आपल्याला स्वतंत्रतेचे अधिकार दिलेले आहेत त्यावर मर्यादा येऊ शकतात. म्हणून केंद्र काय आहे, आणीबाणीच्या कार्यकाळामध्ये केंद्र हे पॉवरफुल आपल्याला पाहायला मिळतं. ओके. त्यानंतर बघा त्यात आपण काय पाहिलेलं आहे, तर आपण युनिटरी फीचर्स एकात्म शासन पद्धतीचे वैशिष्ट्य आपण पाहिलेले आहे. आता पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. आता संसदीय शासन पद्धत आपण काय झालेली आहे, तयार झालेली आहे. आपण तयार म्हणजे आपण म्हणू शकतो की संसदीय शासन पद्धत आपण रिटर्न करून घेतल्याचं आपल्याला मिळतं. संसदीय शासन पद्धतीमध्ये
पार्लिमेंटरी संसदीय शासन पद्धत आपण काय केली स्वतःची आहे. त्यामध्ये आपण माहिती आहे की सत्तेचं जे विभाजन आहे, कायदे मंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे, न्याय मंडळ आहे, त्यानंतर लोकसभा आहे, राज्यसभा आहे. दोन आपल्याला काय होतं, द्विगृही सदन आपल्याला पाहायला मिळतं. हे आपण कोणाकडून घेतलेलं आहे, तर ब्रिटनकडून आपण घेतलेली आहे. बरोबर आहे. The parliamentary system of the government is driven by the principle of the cooperation and coordination between legislative and executive organization government. म्हणजे काय पाहायला मिळतं की कायदे मंडळ, कार्यकारी यांच्यामध्ये जे काही आहे म्हणू शकतो आपण कोऑर्डिनेशन. न्यायमंडळ, कायदे मंडळ आणि कार्यकारी या दोघांमध्ये आपल्याला कोऑर्डिनेशन पाहायला मिळतं. कायदे मंडळाने केलेले कायदे जे काही कार्यकारी मंडळाच्या कार्यकारी मंडळाला काय करावं लागतं, तिची अंमलबजावणी करावी लागते. फीचर्स काय आहे, प्रेझेन्स ऑफ द नॉमिनल अँड रिअल एक्झिक्युटिव्ह. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की शासन संस्था काय केलेलं आहे, तर आपण गणराज्य स्वीकारलेलं आहे. तर गणराज्य स्वीकारलेलं म्हणजेच आपण काय केलेलं आहे, आपल्या देशामध्ये एखाद्या व्यक्तीची निवडणूक होत असताना जे राष्ट्रप्रमुख आहे त्या राष्ट्रप्रमुखाची निवड ही आपण जनतेकडून केल्या जातं. बरोबर आहे. कोणताही व्यक्ती हा वंश परंपरेने पदावर न येता काय केलं जातं, निवडणुकीच्या आधारे स्वतःच्या अर्जित दर्जा आहे, अर्पित नाही तर अर्जित स्वतःमध्ये असणाऱ्या कॅपेबिलिटी, आपल्याकडे असणाऱ्या स्किल, आपल्याकडे असणाऱ्या कॅपॅसिटी या आधारावर काय केलं जातं, व्यक्तीची निवड केल्या जातं. बरोबर आहे. म्हणजेच आपला देश काय आहे, गणराज्य आहे. आता संसदीय शासन पद्धतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की व्यक्तीची निवड होत असताना नाममात्र शासन प्रमुख आणि वास्तविक शासन प्रमुख. नाममात्र म्हटल्याच्या नंतर आपल्याला राष्ट्रपती पाहायला मिळतं. त्यांनाच आपल्या भारतामध्ये रबरी स्टॅम्प सुद्धा म्हटल्या जातं. तर रबरी स्टॅम्प का म्हटलं जातं, तुम्हाला माहिती असेल. गावाकडे सिच्युएशन कशी आहे, सरपंच जरी स्त्री असेल, बरोबर आहे, तरी तिचे पतीच काय केलं जातं, संपूर्ण निर्णय घेतात. फक्त साईन करण्यासाठी आणि एक स्टॅम्प मारण्यासाठीच काय केलं जाते, तिची भूमिका आहे. संपूर्ण निर्णय म्हणजेच आता गावामध्ये कोणता फंड आला, कुठे ठेवायचा, कुठे लावायचा, कशा पद्धतीनं काम करायचं, कोणत्या मिटिंगला जायचं, कसं करायचं, हे संपूर्ण बाबी काय केलं जातं, घरचा पती पुरुष नावाचा व्यक्ती पुरुषसत्ताक पद्धतीनुसार तिथं काम चालतं. स्त्रीला हे एक नाममात्र रबरी स्टॅम्प म्हणून काय केलं जातं, ते काम पाहते. तसंच पद्धतीचं आपल्या भारताच्या याच्यामध्ये सिस्टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर ऑब्व्हियसली पंतप्रधानाअंतर्गत मंत्रिमंडळ आहे, कॅबिनेट मंत्री आहे, राज्यमंत्री आहे, उपमंत्री आहे, किंवा मग आपण आणखी म्हणू शकतो की किचन कॅबिनेट मंत्री आहे. त्यांच्या अंतर्गतच काय केलं जातं, कार्यभार पाहिला जातं. म्हणजेच प्रत्यक्षात कायदे तेच करतात, संपूर्ण गोष्टी तेच करतात आणि अंतिम शेवटच्या टप्प्यामध्ये राष्ट्रपतीची केवळ आणि केवळ स्वाक्षरी घेतात. म्हणजेच काय आहे, एक नाममात्र स्टॅम्प, नाममात्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून त्यांना एक नॉमिनल पद म्हणून आपण पाहतो. बरोबर आहे. आता रिअल म्हणून काय आहे, तर रिअल म्हणून पंतप्रधान काम करतं. बरोबर आहे. ते आपल्याला सेंट्रल लेवलवर आपल्याला PM काम करतात आणि स्टेट लेवलवर CM काम करत असल्याचं पाहायला मिळतं. काम करत असताना प्रत्यक्षात कायदे काम कोणते करायचे, आपल्या केंद्रामध्ये आपल्या देशामध्ये कशाची आवश्यकता आहे, काय केलं पाहिजे, प्रत्यक्षात अंमलबजावणी आणि रिअलमध्ये काम करण्याचं काम हे कोण करत असतात, PM करत असतात. म्हणून त्यांना वास्तविक शासन प्रमुख म्हटल्या जातं. हे काय आहे, आपल्या पार्लिमेंटरी म्हणजे गव्हर्नमेंट संसदीय शासन पद्धतीचे एक वैशिष्ट्य पाहायला मिळतं. मेजॉरिटी पार्ट, तुम्हाला माहिती असेल की मेजॉरिटी पार्ट्स म्हणजे जो आहे पक्षाचा नेता काय होतं, PM आणि बहुमत मिळाल्या पक्षाचा नेता मध्ये काय होतं, CM होतं. ज्या पक्षाचा नेता किंवा ज्या पक्षाचे जास्तीत जास्त लोक निवडून आलेले असेल, अर्ध्यापेक्षा जास्त ज्यांची निवडून आलेले असेल अशा लोकांना काय केलं जातं, तर CM बनवल्या जातं. बरोबर आहे. मग आपल्याला माहिती आहे की आपल्या इथे वेगवेगळे पक्ष आहे. तुम्हाला माहिती आहे की आधी 7 ते 8 पक्ष होते. आता सद्यस्थितीमध्ये तेवढे पक्ष राहिलेले नाही आहे. तर काही पक्षांचा दर्जा काय केला आहे, काढून घेतलेला आहे. ओके. त्यानंतर बघा, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द एक्झिक्युटिव्ह टू लेजिस्लेटिव्ह. कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एक्झिक्युटिव्ह टू लेजिस्लेटिव्ह. कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यामध्ये आपल्याला जे काही आहे सामूहिक जबाबदारी पाहायला मिळतं. बरोबर आहे. की ऑब्व्हियसली लोकसभा आहे, राज्यसभा आहे, यांच्यामध्ये असणारे जेही हे आहेत, म्हणू शकतो आपण की खासदार आहे. त्यानंतर जे काही PM CM हे कार्यकारी मंडळाअंतर्गत येणार, त्यांच्या अंतर्गत जेव्हा काम चालतं, या दोघांमध्ये कोऑर्डिनेशन, सामूहिक जबाबदारी आपल्याला
मिळतं. ओके. हे पण आपण इथे सांगू शकतो की संपूर्ण वैयक्तिक मंत्री, एखादा व्यक्तिगत मंत्री हा राष्ट्रपतीला जबाबदार असतो आणि संपूर्ण मंत्रिमंडळ हे काय सभेला जबाबदार असते. म्हणजे एखाद्या मंत्रिमंडळाचं कसं असतं की एक सामुदायिक जबाबदारी कशी मंत्रिमंडळाची, एखाद्या मंत्रिमंडळाचा जर एखादा निर्णय घेतला, तो जर निर्णय चुकीचा ठरला तर संपूर्ण किंवा अपात्र ठरले त्या गोष्टीसाठी तर संपूर्ण मंत्रिमंडळास काय द्यावं लागतं, राजीनामा द्यावा लागतो. म्हणजे एवढी सामूहिक जबाबदारी तिथं पाहायला मिळतं की माझी चूक ही तुमची चूक आहे, तुमची चूक ही काय आहे, माझी चूक आहे, अशा गोष्टींना राज्यकारभार आपल्या इथं चालत असतो. त्यानंतर आहे पॉलिटिकल होमोजिनिटी. त्यानंतर आहे डबल मेंबरशिप ऑफ द मिनिस्टर इन द लेजिस्लेचर, लीडरशिप ऑफ द प्राईम मिनिस्टर आणि डिसोल्युशन ऑफ द पॉवर हाऊस, लोअर हाऊस. आता बघा, डबल मेंबरशिप आपल्याला कसं पाहायला मिळतं, मिनिस्टर इन द लेजिस्लेचर जे काही सदस्य आहेत, खासदार आहेत लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये, तेही आपल्याला काय मिळतं, पाहायला मिळतं की कार्यकारी मंडळामध्ये त्यांच्या कुठतरी काम चालतं. लीडरशिप ऑफ द प्राईम मिनिस्टर, कार्यकारी मंडळ आहे. कार्यकारी मंडळ म्हणू शकतो की मंत्रिमंडळाचा लीडर आहे, नेतृत्व करणारा व्यक्ती म्हणून आपण पीएम कडे पाहत असतो, बरोबर आहे. किंवा कायदेमंडळाअंतर्गत जो काही कार्यकारी मंडळाअंतर्गत जो पीएम आहे, जो काही आपले प्राईम मिनिस्टर आहे, हे काय असतात, मंत्रिमंडळाचे अध्यक्ष असतात. त्यांच्यानुसार ते कुठे निर्णय चालतात, त्यांचा अंतिम निर्णय तिथं काय घेतला जातं, ह्या गोष्टी आपल्याला इथं मिळतात. सोल्युशन्स ऑफ द लोअर हाऊस. बघा, लोअर हाऊस असतं आणि एक वरिष्ठ न्यायालय आणि एक कनिष्ठ न्यायालय असतं, बरोबर आहे. अप्पर हाऊस आणि लोअर हाऊस. अप्पर हाऊस म्हणजे राज्यसभा, स्टेट लेवलवर. त्या राज्यसभा म्हटलं तर आपण सांगू शकतो की बघा, हे तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, पेपरला विचारू शकतात. लोअर हाऊस आणि अप्पर हाऊस. म्हणजे लोअर म्हटलं तर नंतर आपण म्हणू शकतो की लोकसभा ही कुठे आहे, तर सेंट्रल लेवलवर आहे, केंद्रामध्ये. राज्यामध्ये लोअर हाऊस विधानसभा असतं, म्हणजेच जे जनतेचं प्रतिनिधित्व करतात त्यांना लोअर हाऊस म्हणून आपण म्हणत असतो. आणि त्यानंतर ज्यांची निवडणूक दर 5 वर्षाने विशिष्ट वेळेमध्ये घेतल्या जाते त्यांना आपण लोअर हाऊस अंतर्गत येतात. लोकसभेची निवडणूक दर 5 वर्षांनी होते, विधानसभेची निवडणूक सुद्धा काय होतं, दर 5 वर्षांनी होते. अप्पर हाऊस म्हणजेच केंद्रामध्ये राज्यसभा आहे सेंट्रल लेवलवर, आणि स्टेट लेवलवर आपल्याला विधान परिषद पाहायला मिळतं. विधान परिषद ही काय आहे, अस्थायी सभागृह आहे, बरोबर आहे. म्हणजेच हे काय आहे, सॉरी, हे अस्थायी सभागृह आहे. म्हणजेच काय होतं तर दर 5 वर्षांनी निवडणूक होऊन जे काही पीएम आहे ते उद्या राहतीलच, येणाऱ्या 5 वर्षांना राहतीलच असं नाही, वेगवेगळ्या लोकांना काय दिला जाऊ, संधी दिला जाऊ शकतं. त्यानंतर स्थायी सभागृह म्हणजे डायरेक्ट इथून लोक निवृत्त होत नाही किंवा पदावरून निघत नाही, तर अशा वेळेस दर 2 वर्षांनी 1/3 लोक काय केल्या जातात, यावरून काढल्या जातात. म्हणजेच हे काय आहे, एक स्थायी सभागृह आहे. लोकसभा बरखास्त होते, लोकसभा बरखास्त झाल्याच्या नंतर राज्यसभेअंतर्गत काय केलं जातं, एक स्थायी सभागृह म्हणून त्यांच्या अंतर्गत काम पार पाडल्या जातं, हे आपल्याला पाहायला मिळतं. आता बघा, 552 टोटल सदस्य आहे असायला हवे तरतूद केलेली आहे, पण सद्यस्थितीत निवडणूक आहे जे झालेली 18वी निवडणूक आहे 545 आहे. लोकसभा विधानसभेमध्ये 248 सदस्य असतात, राज्यसभेमध्ये 200 आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 78 सदस्य आपल्याला पाहायला मिळतात. ओके, यांच्या सुद्धा विशिष्ट अशा आर्टिकल्स आहे की आर्टिकल नंबर 81 नुसार लोकसभेची आहे, आर्टिकल 80 नुसार राज्यसभेची स्थापना आहे, बरोबर आहे. त्यानंतर विधानसभा आपल्याला पाहायला मिळते 170 नुसार स्थापन पाहायला मिळते, 170 किंवा सॉरी 171, आणि त्यानंतर विधान परिषद आपल्याला 169 70 पाहायला मिळते.
घेतलेल्या बाबी आहेत. आता बघा, लोकसभा आणि विधानसभा दर 5 वर्षात निवडणूक होतात आणि निवडणूक झाल्याच्या नंतर 5 वर्षानंतर दुसरी व्यक्ती पदावर येते. लोकसभेमध्ये निवडून जर जायचं असेल तर आपली लोकसभा निवडणूक लढत असताना आपल्याला वयाची 25 वर्ष कंप्लीट असणं काय असतं, गरजेचं असतं. ज्या व्यक्तीचं वय 25 वर्ष आहे त्या व्यक्तीला लोकसभेचं निवडणूक लढवता येतं, एक उमेदवारी घेता येतं आणि विधानसभेमध्ये सुद्धा 25 वर्षाचे झाल्याच्या नंतर आपल्याला निवडणूक लढवता येतं. त्यानंतर राज्यसभा किंवा विधान परिषदेचे आपल्याला जर सदस्यत्व असेल तर आपल्याला वयाची 30 वर्ष पूर्ण करणं काय आहे, गरजेचं आहे. हा तुम्ही डिफरन्स लक्षात ठेवा. त्यानंतर आपण सांगू शकतो की इथं 25 वर्ष आहे, राज्यसभेला विधान परिषदेला 30 वर्ष आहे आणि राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढत असाल किंवा उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढत असाल आणि एक राज्यपाल, या 3 पदासाठी जर तुम्ही निवडणूक लढत असाल तर तुमच्या वयाची 35 वर्ष काय असायला पाहिजे, कंप्लीट असायला पाहिजे, तरच तुम्ही काय करू शकता, निवडणूक लढू शकता. अशा पद्धतीने ह्या गोष्टी आपल्याला इथं सांगता येतं किंवा सांगता येतं. ओके, हे झालं लोअर हाऊस आणि हे झालं अप्पर हाऊस. आता स्टेट लेवलवरही कशा पद्धतीनं काम चालतं आणि जे सेंट्रल लेवलवर आहे तेही कशा पद्धतीनं काम चालतं हे आपण इथं पाहिलेलं आहे. ओके, आता बघा, म्हणजे आता आपण काय करतो, डिसोल्युशन दर 5 वर्षांनी त्यांच्या निवडणुका होतात आणि दुसरे लोक होतात निवडून येतात, हे आपल्याला पाहायला मिळतं. आता सिंथेसिस ऑफ द पार्लिमेंटरी सोव्हर्जिनिटी अँड ज्युडिशियल सुप्रिमसी. आता बघा, संसदीय सार्वभौमत्व आपल्याला पाहायला मिळतं आणि जी काही न्यायव्यवस्था आहे न्यायव्यवस्थेचा आपल्याला सर्वोच्चता आपल्याला इथं पाहायला मिळतं. जसं इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज द सिंथेसिस बिटवीन ब्रिटिश प्रिन्सिपल ऑफ द पार्लिमेंटरी सोव्हर्जिनिटी अँड अमेरिकन प्रिन्सिपल ऑफ द ज्युडिशियल सुप्रिमसी. म्हणजे ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन काय सांगतं की जी काही संसद आहे ती संसद काय असायला पाहिजे, म्हणजे सार्वभौम असायला पाहिजे. ब्रिटनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की तिथली जी काही संसद आहे ती संपूर्ण निर्णय ते घेऊ शकते. कारण काय असू शकते, त्याचं कारण काय असू शकतं की तिथली संसद हे संपूर्ण निर्णय घेऊ शकतात, ते कोणावरही डिपेंड नाही. त्यामागचं कारण एकच आहे की तिथे काय आहे, अलिखित राज्यघटना आहे, तिथे लिखित स्वरूपात राज्यघटना नाही. त्यामुळे तिथले निर्णय जे पार्लमेंटमध्ये असणारे सदस्यच काय करत असतात, घेत असतात. पण आपल्या भारतामध्ये आपली संसदे संपूर्णरित्या काय नाही आहे, सार्वभौम नाही. काही अडचण असेल किंवा काही संसदेने काही केलेले कायदे चुकीचे असेल किंवा काही बाबी चुकीच्या असेल किंवा चांगल्या असेल, याही बाबीची पडताळणी न्यायव्यवस्था करत असते. म्हणजे या दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की एकमेकांवर कोणीही पॉवरफुल नाही आणि कोणीही कमी नाही, तर सर्वांमध्ये एक म्हणजे एक समानता जी आहे ती समानता ठेवण्याचा आपण काय केला आहे, प्रयत्न केला आहे. इंटिग्रेटेड अँड इंडिपेंडन्स ज्युडिशरी. आपण माहिती आहे की आपली जी न्यायव्यवस्था ही एकात्म आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच आपण काय केलेलं आहे, वेगळी ठेवलेली आहे कोणापासून, तर कायदेमंडळ आणि कार्यकारी. त्यानंतर बघा फंडामेंटल राईट्स. आता फंडामेंटल राईट्स आहे त्यामध्ये काय आहे, हे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं एक फीचर्स आहे, एक कॅरेक्टरिस्टिक. त्यामध्ये माहिती आहे आपल्याला, मी तुम्हाला मानवी हक्क आणि अधिकार याचा फरक सांगितलेला. त्यामध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशन गार्डन 6 guarantees 6 fundamental rights to all citizens. These rights promote the India of the political democracy. These are not absolute. These are subject to responsible restrictions and are enforceable by court for their fundamental rights guaranteed by the constitution are as follows. म्हणजे टोटल जे आहे 6 प्रकारचे जे अधिकार आहे ते अधिकार आपल्याला दिलेले आहेत आणि त्या अधिकाराची गॅरंटी कॉन्स्टिट्यूशनने घेतलेली आहे. अधिकाराचं जर हनन झालं तर आपल्याला हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, यांच्या अंतर्गत जाऊन आपल्याला काय करता येतं, न्याय मागता येतो. त्यामध्ये आपण जे डिटेल जेव्हा पाहू तेव्हा त्या गोष्टी आपण बघूया. त्यानंतर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसी. आता डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मध्ये आपण सांगू शकतो की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसी. आता बघा, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसी आपण बनवत असताना किंवा करत असताना
ते करण्यामागचे उद्देश काय होते, यांच्या संदर्भात जर काही अडचणी असेल किंवा काही एखाद्या व्यक्तीला अन्याय झालेला असेल तर मग आपण न्यायव्यवस्थेमध्ये न्यायालयामध्ये जाऊन काय करू शकतो, दाद मागू शकतो. बरोबर आहे. म्हणजे बघा, बघा जर सुप्रीम कोर्ट आपल्यावर जर अन्याय झाला, सुप्रीम कोर्टमध्ये जर आपल्याला जायचं असेल तर आर्टिकल नंबर 32 अंतर्गत काय करता येतं, आपल्याला सुप्रीम कोर्टमध्ये जाता येतं. त्यानंतर सुप्रीम कोर्टला काय आहे, हॉलिस्टिक सॉरी एक नॅरो म्हणू शकतो किंवा एक मर्यादित अधिकार आपल्याला त्यांचं पाहायला मिळतात. केवळ मूलभूत हक्कासंदर्भातच काय दिले तर सुप्रीम कोर्टचा अधिकार दिलेले आहे. फंडामेंटल राईट्स यांचं जर हनन झालेलं असेल तर आपण काय करू शकतो, सुप्रीम कोर्ट अंतर्गत जाऊ शकतो आणि तिथे त्यांना न्याय मागू शकतो. पण हायकोर्टमध्ये बघा, हायकोर्टमध्ये आपण गेल्याच्या नंतर आर्टिकल नंबर 26 सॉरी 226 अंतर्गत आपल्याला कुठे जाता येतं तर हायकोर्टमध्ये जाता येतं. आणि हायकोर्टमध्ये गेल्याच्या नंतर तिथे आपल्याला दिसतं की हॉलिस्टिक ऑपरेशन काय केलं जातं, फंडामेंटल राईट संदर्भात असो किंवा एखाद्या कायदेविषयक अधिकारासंदर्भात असो किंवा इतर कोणत्याही अधिकारासंदर्भात असो, याबाबतच्या जे तरतुदी आहे या संदर्भात न्याय मागण्यासाठी आपल्याला कुठे जाता येतं, हायकोर्टमध्ये जाता येतं. म्हणजेच एकंदरीत हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टमध्ये जर आपण तुलना केली तर आपल्याला कम्पॅरेटिव्हली जर विचार केला तर इथं हॉलिस्टिक अप्रोच आपल्याला पाहायला मिळतं आणि इथं नॅरो अप्रोच आपल्याला पाहायला मिळतं. कशा संदर्भात, केवळ आणि केवळ तर रिट्स आहे किंवा मग त्या व्यक्तींना दिलेले याच्या संदर्भात अधिकार आहे की एखाद्या व्यक्तीला न्याय मागण्यासंदर्भात जे अधिकार आहे त्या संदर्भात कम्पॅरेटिव्हली विचार केला तर हायकोर्टला जास्त अधिकार आहे आणि सुप्रीम कोर्टला त्या संदर्भात कुठेतरी कमी आपल्याला अधिकार पाहायला मिळतं. म्हणजेच काय आहे तर तुम्हाला न्यायालयाअंतर्गत काय करता येतं, इथे जाऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाचं आपण परिमार्जन करून शकतो. बरोबर आहे की मग आपल्याला हे 32 जे माहिती आहे हे सर्वात महत्त्वाचं काय आहे, यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल नंबर 32ला घटनेचा आत्मा ऑब्विसली, कारण की काय आहे हे घटनेचा आत्मा. वरील जर आपल्याला दिले जे अधिकार आहे जे आहे की 12 ते 35 संदर्भात दिलेले आहे की 14 to 18 समानतेचा अधिकार आहे, 19 आपला स्वातंत्र्याचा अधिकार आहे, त्यानंतर 20 ते 22 याच्या संदर्भात आपण सांगतो जीवन जगण्याचा अधिकार आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो की 23 ते 24 हे आपला शोषणाविरुद्धचा अधिकार आहे. 25 ते 28 हे आपला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे. 29 ते 30 जे आहे शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार आहे. त्यानंतर कलम काय आहे, आर्टिकल नंबर 32 मध्ये काय आहे तर घटनात्मक उपयोजनाचा अधिकार आहे. हे घटनात्मक उपयोजनाचा अधिकार दिल्याच्या नंतरच हे जे काही अधिकार आहे हे जर अधिकार दिले असते आणि हा जर अधिकार दिला नसता तर हे उर्वरित किंवा कोणत्याही याला काय नसता, व्हॅल्यू राहत नसते. म्हणून सर्वात महत्त्वाचा अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की आर्टिकल नंबर 32 हे आपल्या भारतीय राज्यघटनेचा काय आहे, आत्मा आहे. त्यामुळे काय होतं आपल्या इथं तर आपल्यावर झालेल्या अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी आपल्याला सुप्रीम कोर्ट असो किंवा हायकोर्टमध्ये डायरेक्टली जाता येतं आणि त्या अंतर्गत आपल्याला न्याय मिळून मागता येतं. ओके, असं हे झालं इथं आपल्याला ह्या गोष्टी इथं पाहायला मिळतात. त्यानंतर बघूया आपल्या PDF मध्ये आय थिंक फंडामेंटल राईट्स संदर्भात आपल्या PDF मध्ये दिलेली नाही. मी तुम्हाला आधी फंडामेंटल राईट्स घेते आणि नंतर मग DPSC घेते की जेणेकरून तुम्हाला पेपरमध्ये ते सॉल्व्ह करता येईल. ओके, आता बघा
बघा, पार्ट 3 त्या अंतर्गत आपल्याला फंडामेंटल राईट्स दिलेले आहे. फंडामेंटल राईट्स आपण USA कडून घेतलेले आहे. ओके, आता हे घेतल्यानंतर आपल्याला टोटल सुरुवातीला 7 काय दिलेले होते, आपल्याला फंडामेंटल राईट्स दिलेले होते. पण आपण 24 काय केलेली आहे, अमेंडमेंट केलेली आहे. आणि 24 अमेंडमेंट 1978 मध्ये करून आपण जो संपत्तीचा अधिकार आहे, त्या संपत्तीचा अधिकार, त्याला आपण मालमत्तेचा अधिकार म्हणतो, तो काय केलेला आपण रद्द केलेला आहे. आणि तो अधिकार आपण जो मालमत्तेचा अधिकार आहे त्यावर प्रश्न विचारलेला आहे. गेल्या 2-3 वर्षाचे पेपर तुम्ही चेक करा, मला माहिती किती डीपमध्ये विचारलेला प्रश्न आहे. मालमत्तेचा हक्क किंवा अधिकार, हक्क आणि अधिकार हे दोन्ही काय आहे, एकच शब्द आहे. ओके, बघा, त्यामध्ये आपण सांगू शकतो की मालमत्तेचा अधिकाराचा आर्टिकल नंबर 300A भाग म्हणजे पार्ट्स 12 आणि प्रकरण 4 मध्ये टाकण्यात आलेला आहे. ओके, आता सद्यस्थितीमध्ये मग किती आपल्याला पाहायला मिळतात, काय म्हणू शकतो आपण, सद्यस्थितीमध्ये आपल्याला 6 आपल्याला काय मिळतं, पाहायला मिळतात. जे आहे 6, मी तुम्हाला एकदा ते लिहून देते. त्यामध्ये बघा, समानतेचा अधिकार आहे, समानतेचा अधिकार, ज्याला समानतेचा अधिकार, इक्वेलिटी, राईट टू इक्वेलिटी. त्यानंतर आहे स्वातंत्र्याचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार. त्यानंतर आहे शोषणाविरुद्धचा अधिकार, शोषणाविरुद्धचा अधिकार. त्यानंतर आहे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. आणि 5 नंबर आहे शैक्षणिक आणि सांस्कृतिक अधिकार. तर आपल्याला पाहायला मिळतात. आणि 6 नंबर काय आहे, घटनात्मक उपयोजनेचा अधिकार. हे अधिकार आपल्याला पाहायला मिळतात. असे टोटल काय आहे, 6 अधिकार आपल्याला दिलेले आहे. या अधिकाराचे जे आहे आपण डिटेल्स एक्सप्लेनेशन आहे, जे आर्टिकल नंबर 12 काय सांगते, आर्टिकल नंबर 13 काय आहे, 14 काय आहे, आपल्यावर जास्तीत जास्त 15 आहे, 16 आहे, यावर आपल्याला जास्त क्वेश्चन विचारल्या जाते. त्याबद्दल आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चरला डिस्कशन करूया. आताचं लेक्चर काय करूया, आपण ते थांबूया आणि भेटूया नेक्स्ट लेक्चरला. आपलं माझं लेक्चर कॉलेजमध्ये जे आहे, आपली युनिट नंबर 8 आहे, ते आपलं नेक्स्ट फ्रायडेला आणि सॅटर्डेला राहील. आणि उर्वरित जे आहे मॅडम लेक्चर घेतच आहे, तुम्हाला माहितीच आहे. मी सोमवारी लेक्चर आहे मॅडमचं. ओके, ठीक आहे, भेटूया नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू सो मच. काही अडचण असेल तर चॅटबॉक्समध्ये टाका, काही अडचण असेल, काही प्रश्न विचारायचे असेल तर मला प्रश्न विचारू शकता. ओके, काही समजलं नसेल, काही आठवत नसेल किंवा काही आर्टिकल्स विचारायचं किंवा इतरही काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. ओके, ठीक आहे, मग भेटूया नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू सो मच.